सुंदरत ध्यान उभे विठेब कर वरे ठेवलिया करते वरे ठेवलिया करते वरे तुलसी हार काश पीतांबर तुलसी हार गला काश पीतांबर और निरंतर ध्यान और निरंतर ध्यान और निरंतर मकर कुंडले पति प्रदाने कंठी कस्तुभमणि विराजेत कंठी कस्तुभमणि विराजित कंठी कस्तुभमणि विराजित मकर कुंडले पति प्रदाने
तुमने विराजे तोच हार कासे सीतांबर तोची हार कासे पीतांबर तोच हार कासे सीतांबर निरंतर हे जिधार आवळे निरंतर हे जिधार तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे हे जी सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे तुका म्हणे माझे हे सर्व पहिला श्रीमुख हार गळा काशी पीतांबर तुळशी 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 हार गळा तुळशी हार तुका म्हणे माझे हे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे पहिला श्रीमुख
रामकृष्ण हरी
तुझविन कोणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा कोणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा तुझविन कोणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा तुझा कोणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी तुझा त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी ऐसा न देखे कोणी तुझा त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी पाहिली पुराणे धांडुळली दरुशने धांडुळली दरुशने धांडुळली दरुशने पाहिली पुराणे धांडुळली ऐसा न देखे मी कोणी तुझा त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी तुका म्हणे ठाई तुका म्हणे ठाई तुका म्हणे ठाई गडोनी ठेलो तुझे पायी गडोनी ठेलो तुझे पायी गडोनी ठेलो तुझे पायी तुका म्हणे ठाई ऐसा न देखे कोणी ऐसा न देखे मी कोणी ऐसा न देखे कोणी तुझा त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी तुझा तुझा विन कोण तुझा विन कोण तुझ विन कोणा तुझ विन कोणा तुझा विन कोण तुझा विन कोण तुझ विन कोणा तुझ विन कोणा शरण जावो नारायणा शरण जावो नारायणा ऐसा न देखे कोणी
ऐसा न दे शरण जाऊ नारायणा शरण जाऊ नारायणा ऐसा न दे मी कोणा ऐसा न दे मी कोणा दुधाती त्रिभुवने तुझ विन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुजातिही त्रिभुवनी पाहिले पुराणे धांडुळली दरुशने ऐसा न देखे मी कोणी दुजातिही त्रिभुवनी तुका मने ठाई जडून ठेलो तुझे पायी ऐसा न देखे मी कोणी दुजातिही त्रिभुवनी विठोबा कुमार
रखुमाई कुंडली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय। तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचं 4 चरणांचा आणि भगवंताशी संवाद करत आणि भगवंताची महती वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे। या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। हा श्री संतांची वचनायिका कमळा वचनायिका श्री संतांचे या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी। प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणारी ही 4थ्या क्रमांकाची भगवंताची कीर्तन रूपी सेवा ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे। सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे। तुकोबारा अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतायत। काय संवाद साधतायत? भगवंताचा महिमा कळालेला आहे, भगवंताचं महात्म्य त्याचं सामर्थ्य कळालेलं आहे। तोच एक त्यांनी शरण जाणाऱ्यांना आणि शरणागता शरण्य मीची एको असं म्हणणार आहे। पण सर्वांना शरण जाण्यास योग्य फक्त परमात्माच आहे असे भाव तुकोबारा यांच्या अंतकरणात आहेत आणि ते भाव घेऊन भगवंताशी संवाद करतात। तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा हे नारायणा आता तुला सोडून कोणाला शरण जाऊ? का बरं? ऐसा न देखे मी कोणी दुजा असा दुसरा मला कोणी दिसतच नाही। सगळ्या त्रैलोक्यात आणि त्रिभुवनात फिरून पाहिलं तरी सुद्धा दुजा तेही त्रिभुवनी त्रिभुवनात तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही। कुठं कुठं शोधलं, कोणाला विचारलं म्हणले पाहिली पुराणे, सगळी पुराणं शोधून पाहिली, धांडोळली दर्शने, दर्शन म्हणजे शास्त्र, सगळ्या शास्त्रांना विचारपूस केली, पण शेवटी निर्धार एकच झाला की तूच एक असा आहेस की जो शरण जाण्यास योग्य आहेस। म्हणून ऐसा न देखे मी कोणी पुराणांमध्ये पाहिला नाही, दर्शनांमध्ये पाहिला नाही, दुजा तेही त्रिभुवनी त्रैलोक्यात तुझ्यासारखा कोणी नाही हे मला कळालं। म्हणून काय केलं तुम्ही?
तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. आता मी तुझ्या चरणांच्या ठिकाणी जडून बसलेलो आहे. आता तुझ्या चरणांपासून मी दूर जाणार नाही. असा भाव तुकोबारायांच्या अंतकरणातून भगवंताच्या समोर प्रगट होतोय आणि तो दिव्य असणारा भाव आहे महाराज. म्हणून आपण सर्वांनी सुद्धा तो ग्रहण करावा आणि आपल्या अंतकरणामध्ये ही भावना निर्माण व्हावी याच्याकरिताच तुकोबारायांचा त्या शब्दांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा अट्टहास आहे. पण असा जो अभंग आहे त्या अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी. प्रस्तुत. याच्या आधी अनेक वेळेला या प्रांगणामध्ये सेवा करण्याचा योग जुळून आला होता. आपण भागवत कथा इथं केली होती. नाना कुठं आहेत म्हणून भागवत कथेचा योग आला. त्याच्यानंतर आणखी कीर्तनाचा अशा पद्धतीने योग आला. त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी आज आपल्या सर्वांच्या समोर बोलण्याची ही संधी आहे. कर्मधर्म संयोगाने भगवंताची इच्छा असल्याशिवाय काही गोष्टी जुळून येत नसतात. म्हणून अशा पद्धतीनं आज तो योग जुळून आला आणि पुन्हा आपल्या सर्वांच्या समोर बोलण्याची ही संधी आहे. खरं तर चिंतनाकरिता अभंग रस्त्यानं थोडं चिंतन करत आलो होतो. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जेही द्वंद्वाधिक दुराविले. असा अभंग चिंतनाकरिता घ्यावा असं वाटत होतं मला. इथं आल्यावर बाळशरम बाबांनी मला सांगितलं काल वाटोली पाहता शिनले डोळले दाविसी पावले कैव डोळा. असा अभंग चिंतनाकरिता काल महाराजांनी सिनारे महाराजांनी घेतला होता. मग आता तो अभंग तुम्ही ऐकलेला आहे, त्याच्यातलं चिंतन ऐकलेलं आहे. मग ज्या देवाची आपण वाट पाहतो शिनाला, तो देव त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे? आपण त्याच्या चरणांना धरून राहिलं पाहिजे आणि त्याच्या चरणाच्या ठिकाणी जडून बसलं पाहिजे. हा त्यातला भाव आहे. मग ते असं म्हणले त्याच्या पुढचं आता सांगितलं पाहिजे म्हणून हे त्याच्या पुढचं आहे. हा त्यातील महत्त्वाचा विचार आहे. म्हणून हा अभंग चिंतनाकरिता निवडला. तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. ऐसा न देखे मी कोणी दुजा तिही त्रिभुवनी. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय भगवंताशी संवाद साधतात महाराज. देवाबरोबर संवाद साधला पाहिजे. देवाच्या समोर त्यांनी आपलं अंतकरण प्रगट केलं पाहिजे. देवासारखं जवळ आपल्याला या जगात दुसरं कोणीच नाही. परत एकदा हे वाक्य ऐका. देवा इतकं जवळ, देवासारखं जवळ या जगात आपल्याला दुसरं कोणीच नाही. मग फार जवळचे लोक आहेत ना, आपली आई आहे, आपले वडील आहेत, आपली बायको मुलं, हे सगळे त्यांनी फार जवळचे आहेत. आपले भाऊ हे सगळेच आपल्या जवळचे आहेत. हे जरी जवळचे असले ना महाराज तरी देवा इतके जवळचे नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, जवळचे आहेत तिथपर्यंत ठीक आहे, पण देवा इतके जवळचे नाहीत. मग देव जर इतका जवळ आहे मग आम्हाला दिसत का बरं नाही? खरं सांगू का, तो देव तुमचं स्वरूपच आहे महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. आपल्या डोळ्याला सगळं जग दिसतं. या डोळ्याला सगळ्यात जवळ कोण आहे? तो स्वतःच. हे जे डोळे आहेत ना यांना सगळ्यात जास्त जवळ ते स्वतःच आहेत. मग हे जग त्यांनी पाहू शकतात पण ते डोळे स्वतःला पाहत नाहीत. त्यांना जर स्वतःला पाहायचं असलं तर दर्पणाच्या समोर जावं लागेल. मग त्या माध्यमातून प्रतिबिंब पाहणं गोष्ट वेगळी आहे. पण प्रत्यक्ष आपल्या डोळ्याने आपला डोळा आपल्याला पाहता येत नाही. तसं आपणच देव स्वरूप आहोत. म्हणून त्यांनी तो प्रत्यक्ष असणारा देव आपल्याला सहजासहजी कळत नाही. अतिसामिप्यात जास्त जवळ आहे. मग देव फार जवळ आहे. त्या जवळ असणाऱ्या देवाला आपण जाणलं पाहिजे आणि त्याची शरणागती केली पाहिजे. फार महत्त्वाचा विचार आहे. आज लोकांना शरणागती करावीशी वाटत नाही. का बरं शरणागती करावी वाटत नाही? 3 कारणं आहेत महाराज शरणागती न करण्याचे. ते म्हणले धन मान बळे नाठविषयी देवा. जर धनाचं प्राबल्य असलं तर देव आठवत नाही. मानाचं प्राबल्य असलं, लोकांकडून मान मर्तबा जर मिळत असली तर देव आठवत नाही. आणि अंगामध्ये बळ असलं, थोडं तारुण्य असलं, ताकद असली की मग त्याला वाटतं मी म्हणजे सर्वच आहे, मग देव आठवत नाही महाराज. महाराज म्हणतात धन मान बळे नाठविषयी देवा. धनानं, मानानं, बळानं माणसाला देव आठवत नाही, तो मुसमुस करतो. पण या 3ही गोष्टी ज्या मी तुमच्यासमोर सांगितल्या, या 3ही गोष्टी अशा आहेत महाराज ज्या कायमस्वरूपी न राहणार आहेत. धनाचा थोडा विचार करा, ते कायमस्वरूपी राहत नाही, ते जाणारच आहे महाराज. बस या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवरी छाया. जशी झाडावरची सावली आहे ना महाराज, ती दिवसातून 3 वेळेला फिरते.
म्हणून तिथे महाराज अशा पद्धतीनं सूर्योदय झाल्यानंतर पश्चिमेला असते, सूर्य मध्यान्हाला आला की बुधण्याला असते, आणि सूर्य मावळायला गेला की परत त्यांनी पूर्वेला जाते. एका दिवसात झाडाची सावली 3 ठिकाणी जशी फिरते तसं धनही फिरतच राहतं महाराज. या धनाचा न धरे विश्वास. राहिला प्रश्न मानाचा. मानाच्या बळावर जर त्यांनी देव आठवत नसेल, देवाकडे जावं असं वाटत नसेल, तर मान पण काही कायमस्वरूपी राहतो असं नाही. तुम्हाला मान कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तुमच्यामध्ये वीरश्री आहे तोपर्यंत. तुमच्यातली वीरश्री संपून गेली, तुमच्याकडे जी गोष्ट आहे, ज्या गोष्टीमुळे लोक तुम्हाला मानतात, ती गोष्ट जर तुमच्यातली संपली की लोक मानायचे बंद होतात. खरं सांगतो. संसारातल्या लोकांची उदाहरणं न देता परमार्थातली उदाहरणं देतो. अशी कितीतरी परमार्थात फार उच्च कोटीचा परमार्थ करून लोकांच्या समोर त्यांनी महाराज प्रस्तुत झालेली महाराज मंडळी. त्यांचा शेवटचा काळ जर पाहिलं तर त्यांनी महाराज शेवटी भेटायला सुद्धा कोणी गेलं नाही अशा अवस्था त्यांची झाली. मला नावं कोणाचे सांगायचे नाहीत, पण वस्तुस्थिती पाहिलेली प्रत्यक्ष डोळ्यानं सांगतो की जो समाज त्यांनी उमडून पडत होता त्यांच्याकरिता, आणि तो समाज त्यांनी महाराज त्यांना शेवटच्या काळात भेटायला सुद्धा गेला नाही. म्हणजे समाज मान देतो, पण मान कोणाला मान आहे? तो व्यक्तीला मान नाही, त्याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणांना मान आहे. त्या गुणांचं त्यांनी प्राबल्य कमी झालं की मग तो मानही आपोआपच कमी होतो. घरातले लोक मानतील किती दिवस? जो वरे चळण गा तो वरे म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा. म्हणून इंद्रिय मावळली आला बागुलाजा, कैसा विपरीत झाला तोची देह न भेदुजा. म्हणून त्यांनी महाराज तुमच्याकडे जोपर्यंत काहीतरी आहे तोपर्यंत लोक तुम्हाला मानतात. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी. म्हणून धनवंताला सर्व मान्यता जगामध्ये त्यांनी प्राप्त होत असते. मान जोपर्यंत धन आहे तोपर्यंत. तुकोबारायांचं प्रमाण सांगतो. ते म्हणतात, दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. आधी काय गेलं? द्रव्य. मग काय गेलं त्याच्या मागे? मान. जो मान प्राप्त झाला होता तो द्रव्यामुळे प्राप्त झाला होता. द्रव्य गेलं आणि मानही गेला महाराज. म्हणून धनही जाणार आहे, मानही जाणार आहे, आणि बळही जाणार आहे. तारुण्य सुद्धा राहत नाही महाराज. या तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी धुळी जैसा. धुळी शब्दाचा अर्थ कळतो तुम्हाला? धुळी म्हणजे देवाला सोडलेला बैल, जो त्यांनी दष्टपुष्ट असतो उन्मत्त होऊन फिरत राहतो, त्याला धुळी असं म्हणतात. तो जसा मुसमुस करत राहतो तसं तारुण्य जर माणसाच्या अंगात असेल तर त्यानं तो कोणाला मानत नाही आणि सारखा मुसमुस करत राहतो. पण तारुण्य तरी राहील किती दिवस महाराज? हे जसं धन जाणार आहे, जसा मान जाणार आहे, तसं तारुण्य सुद्धा त्यांनी ढळणारच आहे महाराज. एक दिवशी जाणार आहे. हळूहळू हळूहळू उतरती कळा त्यांनी लागेल. एकदा त्यांनी 30, 35, 40 उलटली की मग सगळी चिन्ह उमटायला सुरुवात होतात. मग ती जराच येते सांगण्याकरिता. जरा कर्णमुळे सांगू आली गोष्टी. कानाच्या जवळचा केस पांढरा होतो आणि कानात सांगतो, आता तू म्हातारा व्हायला लागलेला आहेस, आता पुढचा मार्ग बघ. म्हणजे तारुण्य सुद्धा टिकून राहत नाही, म्हणजे बळही टिकून राहत नाही. यानं जर आपण त्यांनी उन्मत्त झालो असलो तर मग मात्र आपण भगवंताची शरणागती करत नाही. आपल्याला देव आठवत नाही. धन मान बळे नाठविशी देवा. म्हणून देवाची आठवण होत नाही महाराज. हे सगळं ऐकत असताना एखाद्याच्या मनात विचार येईल की देवाची आठवण का करायची? तू म्हणतो धनाने मानाने बळाने देव आठवत नाही, इथपर्यंत कळालं. पण देवाची आठवण होत नाही या सगळ्या गोष्टींमुळं. पण देवाची आठवण का करायची त्याचं कारण तरी सांग ना. हा महत्त्वाचा विचार आहे. त्याचं कारण असं आहे, अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिता पाही, जे ठसावले चित्ताचे ठाई. अनादि काळापासून ही संसार मला आपण त्यांनी भोगतो आहोत. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरणे ही आवागमनाची परंपरा आपल्या मागे लागलेली आहे. आणि ती परंपरा जेव्हापासून आपल्या मागे लागली तेव्हापासून आपण दुःखाच्या समुद्रात गटांगळ्या खातो आहोत महाराज. आपल्या ठिकाणी मी तयार झालेला आहे आणि त्या मीला जोडून माझेपणा तयार झालेला आहे. आणि या मी आणि माझेच्या छंदात त्याने आपण देवापासून दूर गेलो महाराज. देवाला प्राप्त का करून घेत नाहीत आपण? हा मी आणि माझे हा संसार आपल्या मागे लागला. अहम ममतेची निलवड सवडी माते न पवतीची बापुडी. म्हणून जन्म मरणाची दुथडी ढवळे ती ठेली. म्हणून जन्म मरणाचं दुःख आपल्याला त्यांनी भोगावं लागतं. ही जन्म मरणाची परंपरा त्यांनी महाराज गेली पाहिजे. ही जन्म मरणाची परंपरा जर गेली नाही, सगळ्यात मोठं दुःख कशाचं आहे? तर सगळ्यात मोठं दुःख हे त्यांनी महाराज शरीराचं दुःख आहे. हे शरीर दुःखाला कारण आहे. महत्त्वाचा विचार आहे.
आपण शरीर धारण करतो आणि जन्माला येतो म्हणून आपल्याला दुःख होतं महाराज. सुखही मिळतं. लोक म्हणतात सुख काही होत नाही का, पण सुख किती असतो महाराजांच्या प्रमाणात सांगायचं ठरलं तर सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढं मोठं दुःख त्यांनी महाराज भोगायला मिळतं. आणि एवढ्या सुखाकरता मनुष्य अट्टहास करतो. म्हणून संसारामध्ये त्यांनी सुखाचा लवलेश सुद्धा नाही. दुःख बांधवाडी आहे हा संसार, म्हणून सगळा संसार दुःखाचा ठाऊकाची आहे. संसार दुःखाचा, संसार दुःख मूळ चोहीकडे इंगळ, ही सगळी प्रमाणे पाहून घ्या. संसार दुःखाचाच. हा संसार असत आहे, हा संसार जड आहे आणि हा संसार दुःखरूप आहे. असत आहे म्हणजे त्याची सत्ता नाही महाराज. सत्ता धन्याची की जे मायबाप, परमात्म्याची सत्ता आहे. परमात्मा सत्य आहे. सगळं दिसणारं जे जगत आहे हा संसार मिथ्या आहे महाराज. हे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. व्यासदेवजी महाराज अर्ध्या श्लोकात सिद्धांत सांगतात. ते म्हणतात ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्मरूप आहे. पण मिथ्या असणारा हा संसार लोकांना त्यांनी सत्य वाटतो आणि सत्य समजून त्यांनी महाराज आपण त्याच्या मागे पळत राहतो. खोटे याचे पिसे उरफोडी, म्हणून खोट्याचं आपल्याला वेड, पिसं म्हणजे वेड लागलेलं आहे आणि खोट्याचं वेड लागल्या कारणाने आपण त्याच्या मागे धावतो आहोत. आणि मग ऊर फुटून एक दिवशी मरायची वेळ येते. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटे याचे पिसे उरफोडी. मृगजळ खरं असल्यासारखं वाटतं पण ते खरं नसतं. हरणाला ते खरं वाटतं म्हणून त्याला मृगजळ म्हणतात. माणसांनी पाहिलं तर त्यांना ते खोटं वाटतं म्हणून ते त्याच्यासमोर त्यांनी महाराज कधीच हांडी भांडे घेऊन पाण्याला जात नाहीत. आपण मृगजळ पाहिलं असेल, प्रखर सूर्यकिरणांचा उखर भूमीशी संपर्क झाला की ज्या झळया झळया दिसतात त्याला मृगजळ म्हणतात. ते मृगजळ हरणाला खरं वाटतं. मग ओरिजिनल पाणी ओलांडून हरण ओढ्यावरून उडी मारून त्या पठारावर पाणी पिण्याकरता जातं आणि ऊर फुटून मरतं. खोटे याचे पिसे उरफोडी. जसं मृगजळ खोटा आहे तसा हा संपूर्ण संसार सुद्धा त्यांनी खोटाच आहे. पण खोटा असून सुद्धा आपल्याला खरा वाटतो आणि खरा समजून आपण त्याच्या छंदात अडकलेलो आहोत आणि म्हणून आपण एक दिवशी त्यांनी ऊर फुटून मरतो. हा लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. या संसाराच्या गर्तेत आपण सापडलो तर आपल्याला वाटतच नाही आपण संसारात सापडलो. आपल्या मनाला कधी कल्पना सुद्धा शिवत नाही की मी बंधनात अडकलेलो आहे. आपल्याला कधी असं वाटत नाही की मी या जन्म मरणाच्या परंपरेमध्ये फार दुःख भोगतो आहे. असं वाटत नाही म्हणून तर मनुष्य त्याने बिनधास्त आहे. पण जो त्याने मनुष्य या संसार गर्तेत अडकलेला आहे त्याच्या जीवनामध्ये सत्संगती जर झाली, शास्त्राची संगती झाली तर मग त्याला कळतं की हे त्याने मनुष्य शरीराला येऊ नये याच्याकरिता मिळालेलं आहे. तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरझारे चिरा पडे. म्हणून येरझार घालवण्याकरिताच माणसाचं शरीर मिळालंय. या माध्यमातून काय करावं, या माध्यमातून त्यांनी जन्म मरणाची परंपरा घालवावी. कारण का त्याच्यामध्ये दुःख आहे. त्या गर्भवासाचं दुःख भयंकर आहे महाराज. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. एवढी कठीण आहे गर्भवासाची यातना. त्याच्यापेक्षा त्यांनी महाराज नस आहे पाशान फुटती भयका पचित्ती भरला असे. जर ते गर्भवासाचं दुःख दगडाच्या समोर सांगायला लागलो तर दगड सुद्धा फुटतील एवढ्या वेदना गर्भवासाच्या असतात. नाकी तोंडी कृमी किडे गर्भवासाचे दुःख गाढे कौना पुढे सांगावे, कोणा पुढे सांगावं अशी गर्भवासाची त्यांनी वेदना आहे. पण लोक गाफील आहेत. त्यांना कळत नाही आपण या संकटात आहोत म्हणून. त्यांना वाटतं आपण मस्त आहोत. थोडंसं त्यांनी महाराज संसारातलं काहीतरी मिळालेलं असतं. काय हे सुरुवातीचे 3 मुद्दे. धन तरी मिळालेलं असतं, मान तरी मिळालेला असतो, नाहीतर अंगात ताकद तरी असते. याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला विसर पडला. हा विसर पडला म्हणूनच आपण त्यांनी त्रासात आहोत. विसरले तया थोरं झाले हानी म्हणून पचतील खाणी 84च्या. ते विसरलेले आहेत म्हणून त्यांनी फार कठीण आहे हा गर्भवास. बडा बिकट आहे यमघाट. मोठा अवघड आहे महाराज यमघाट. आपण आहोत पूर्वजन्मातलं काहीतरी कर्म असेल म्हणून त्यांनी आपण चांगले जगत आहोत. ज्या वेळेला हे शरीर आपल्याला सोडायचं ना त्यावेळेला या शरीराला सुटत असताना घेण्याकरिता यमाचे दूत येतात. माझं खोटं वाटत असेल तर श्रीमद भागवत बघा. तुम्ही आजामिळाला घेण्याकरिता यमदूत आले होते आणि तो आजामिळ त्यांनी नारायणा धाव म्हणत होता म्हणून तरी कुठंतरी त्याच्या पथ्यात पडलं महाराज. ते विष्णुदूत त्याला सोडवण्याकरिता आले. तो नारायणा धाव म्हणत होता. त्याला सोडवलं विष्णुदूत आणि त्याच्या लक्षात आलं. तो म्हणला मुलाच्या निमित्तानं नारायण म्हणलो म्हणून त्यांनी विष्णूचे दूत सोडवण्याकरिता आले. नारायणाकरिता जर नारायण म्हणलो तर नारायण प्रत्यक्ष येईन म्हणून हरिद्वार सारख्या क्षेत्रात जाऊन नारायणाचे पारायण करत राहिला. मग प्रत्यक्ष भगवान घेण्याकरिता आला. अजामिळ महादोषी नामे नेला वैकुंठाशी. फार वेदना असतात महाराज. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. आपण सगळे मरणार आहोत हे लक्षात ठेवा. मरताना काय अवस्था असते. तो यम त्यांनी पाश टाकतो आणि पाश टाकून ओढायला सुरुवात करतो. त्यावेळेला कंठ अवरोध होतो. वात पित्त कफ उफाळून येतात. भयंकर
भयंकर वेदना त्यांनी जीवाला अशा पद्धतीने सहन कराव्या लागतात. बऱ्याच काळापर्यंत आम्ही प्रॅक्टिस करत होतो, दवाखाना चालवत होतो. एक असं पेशंट पाहिलं महाराज, डिक्लेअर करायला गेलो होतो. एक आजी होती, पाटील घराण्यातली होती आणि सारवलेलं घर होतं. तिचा मृत्यू झाला. ते म्हणले डॉक्टर थोडं बघण्याकरता चला. पण गेलेलीच होती महाराज ती. पण तिच्या डाव्या पायाच्या टाचेच्या खाली एक खड्डा पडला होता. टाचेच्या खाली खड्डा पडलेला होता. अरे मला खड्डा कशाने पडला? मग त्याने सांगितलं या 4 दिवसापासून त्यांचा जीव जात नव्हता. मग त्या पाय वर घ्यायच्या, परत खाली घ्यायच्या, परत वर घ्यायच्या, परत खाली घ्यायच्या, असं पाय वर खाली करून करून त्या टाचेनं जमिनीला खड्डा पडला होता महाराज. किती वेदना होत असतील प्राण जायला. हा प्राण त्यांनी जात असताना 1000 इंगळांनी एका जागेवर दंश केल्यानंतर जेवढ्या वेदना होतात एवढ्या वेदना त्यांनी मरताना होतात. बरं, जन्मताना तरी काय सोपं असतं का? जन्मताना सुद्धा फार कठीण त्रास असतो महाराज. त्याला जन्मताची कर्म जाट तुझी मान अडकली महाराज म्हणतात. मग त्याला केवढ्या वेदना सहन कराव्या लागतात. त्याला वातावरणातला श्वास घेण्याकरिता किती त्रास होतो. म्हणून जन्मतानाही दुःख आहे, मध्यंतरी पण दुःख आहे आणि मरताना सुद्धा दुःखच आहे. असं एका जन्मातलं झालं. जर आपण मुक्त झालो नाही, जर जीवापणा आपण घालवला नाही, आपल्याला जर मोक्ष प्राप्त झाला नाही, तर मग मात्र हे दुःख आपण अनेक वेळेला सहन करू. मध्यंतरी काय लोक आरती ओळतात का महाराज? फार कष्ट असतं. तो बाहेरून दिसताना फार छान दिसतं. लोक विचारून कसं काय, बरं काय, फार छान आहे ह्या म्हणतात ते, आणि फार छान म्हणतात. काय नसतं छान महाराज. तो छानपणाचा मुलामा तोंडावर लावलेला असतो आणि आतमध्ये कितीतरी दुःख त्याने कुठून भरलेलं असतं. भामटे लोकांच्या समोर सांगत नाही. झाकली मूठ 1.25 लाखाची असते, खरं सांगतो महाराज. घरात बायको नीट बोलत नसते, पोरं नीट बोलत नसतात. वय झाल्यानंतर तर फारच बेकारी होते. कोणी त्यांनी मानत नाही महाराज. अशी अवस्था त्यांनी होते. पण झाकण्याचंच काम करतो मरेपर्यंत. मला वाटतं हे झाकण्यापेक्षा याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोण या बंधनातून मला सोडवेल? कोण या जन्म मरणाच्या परंपरेतून मला दूर करेल? अशी भावना आपल्या अंतःकरणात निर्माण व्हावी. काय करू जेणेकरून मला ही परंपरा त्यांनी घालवता येईल? अशी भावना ज्या दिवशी मनात जीवाच्या तयार होईल, जीव असा स्वतःविषयी विचार करेल, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधूतून तरण्याकरिता क्षणोक्षणाला विचार करावा. कोणाला समजून सांगावं? स्वतःच्या मनाला उपदेश केला संतांनी. ते म्हणजे नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरे भले भले, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. त्या भगवंताशिवाय तुला कोणी या बंधनातून सोडवणार नाही. तोच सोडवणार आहे, तोच या बंधनातून मुक्त करणार आहे, तोच जन्म मरणाची परंपरा घालवणार आहे. म्हणून त्याला शरण गेलं पाहिजे. मनोने शरण जावे सर्व भावे देवासी, सर्व भावानं त्यांनी देवाला शरण. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तोच या भव नदीच्या पलीकडे त्यांनी आपल्याला घेऊन जाऊ शकतो. म्हणून त्याची शरणागती केली पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. पण कधी मनुष्य शरणागती करील? जेव्हा या भपक्यातून बाहेर येईल, जेव्हा मोठेपणातून थोडा दूर होईल, स्वतःला यत्किंचित समजायला सुरुवात करेल. अरे तुझं मोठेपण आहे किती दिवसाचं? पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंतच आहे. एकदा शेवटचा श्वास सुटला रे सुटला की तुझं त्याने हे सगळे नाते गोते सगळा प्रपंच तुझ्यापासून दूर जाणार आहे आणि परत कधीच तुला हा प्रपंच दिसणार नाही. प्रपंचातल्या लोकांना तू दिसणार नाहीस. जर दिसत असतं तर इतिहासातलं एखादं पुरावा मला दाखवा की ते गेले आणि परत 8-10 वर्षांनी घरच्या लोकांना थोडं भेटून मग परत जातो म्हणजे आले 4-8 दिवस थांबले. असं कोणी सापडलं का? कोणी नाही सापडणार. जसे गेले ते गेलेच ना महाराज. चिठ्ठी ना कोई संदेश, अशी त्यांची अवस्था झाली. तसं आपणही जाणार आहोत याचा कोण विचार करतो? आपल्याला वाटतं मी मरणारच नाही. अख्खा कोरोना गेला पण मला कधीच नाही वाटलं मी मरल म्हणून. खरं सांगतो मी, आज तुम्ही बसला तुम्हाला पण नसेल वाटेल महाराज. म्हणून त्याने एवढी आपल्या ठिकाणी शाश्वती, एवढा आत्मविश्वास आपल्याला मी मरणारच नाही. पण मरावं लागेल महाराज एक दिवस. एक दिवस त्यांनी मरावं लागणार आहे आणि मरताना त्यांनी मला शेवटचा श्वास सुटेल. आणि जर मोक्ष प्राप्त करून घेतला नसेल तर परत जन्माला यावं लागेल. नवीन आई, नवीन बाप, नवीन सगळे भाऊबंद, नवीन सगळा परिवार आणि मग मागच्या परिवाराची आठवण सुद्धा नाही. हे सगळं नवीन तयार होईल आणि त्याच्यात पुन्हा त्याला आपलेपणा निर्माण होईल आणि पुन्हा तेच सगळी गाडगं चालू करण्याकरिता तो आपला प्रयत्नशील राहील. असे किती दिवस प्रयत्न करणार आहात? हे प्रयत्न कधीतरी बंद झाले पाहिजे. शाश्वतीवर या. विशेष असणारा विचार अंतःकरणामध्ये धारण करा आणि मग त्यांनी स्वतःच्या मनाला समजून सांगा, बाबा अरे एक दिवशी सोडायचं हे आणि जायचं नाही. या कोणाचाच आपला संबंध राहणार नाही, कोणाची ओळखही राहणार नाही. त्यावेळेला कोण आपल्या बरोबर येणार आहे, कोण आपल्याला सांभाळणार आहे, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी पुढच्या प्रवासामध्ये एक तरी जोडीदार करून ठेवला पाहिजे, एक तरी सोबती असला पाहिजे.
आणि कोण सोबती त्यांनी असू शकतो? भगवंताशिवाय कोण आहे महाराज दुसरा सोबती? देवाशिवाय कोण आहे त्यांनी महाराज आपल्याला सांभाळणारा? म्हणून आजच त्यांनी महाराज अंतकाळीचा सोयरा, तुका म्हणे विठोधरा, तो अंतकाळीचा सोयरा आहे आणि तो आज धरून ठेवला पाहिजे. गाफील राहू नका, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू, डोळ्यात धूर भरून राहू नका. जाग करण्याकरिता साधू संत येतात, ते म्हणतात उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे घा देवासी. भगवंताला शरण जा. तो भगवान त्यांनी महाराज शरणागतांना शरण जाण्यास योग्य आहे महाराज. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. मी तुझ्या सगळ्या पापांचा नाश करून तुला मोक्ष प्राप्त करून देईन. त्यानं वचन दिलेलं आहे महाराज, म्हणून त्याची शरणागती केली पाहिजे. जर त्याची शरणागती कराल तर तो परमात्मा त्यांनी महाराज तुम्हाला सहज भवनदीतून पलीकडे घेऊन जाईल. तुम्ही चिंता करण्याची काय गरज नाही. त्याला फक्त त्याच्या चरणांना मिठी घाला, त्याला आपलं म्हणा. जर भगवंताला आपलं म्हणाल तर तो परमात्मा तुमची जबाबदारी घेईल, तुमचा विडा उचलेल महाराज. आणि मग त्यांनी काय ताकद आहे काळाची तुमच्याकडे पाहण्याची. तो त्यांनी कमरेवर हात देऊन उभा आहे. आणि तो कमरेवर हात देऊन का उभा आहे त्याचं कारण त्यांनी सांगतात. भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो. ते म्हणतात गाते श्रोते आणि पाहते, चतुर्विनोदी दुष्यिते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, या सकळा ते विनवनी, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. भक्ता भवलक्षण जघन प्रमाण दावितो. भक्तांना भवनदीचं लक्षण माझ्या कमरे एवढंच आहे, चिंता करू नका, असं तो सांगण्याकरिताच उभा आहे. त्याची उभं राहण्याची जी मुद्रा आहे ना, याच्यात अनेक भाव आहेत महाराज. तो भक्तांना सांगतोय भवनदी कमरे एवढीच आहे, चिंता करू नका. प्रमाणम भवाब्धेरी दम्मामकानम नितंब कराभ्याम धृतो येन तस्मात विधातुर्व सत्ये धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शंकराचार्य वर्णन करून सांगतात की जो कमरेवर हात देऊन का उभा आहे तो प्रमाणम भवाब्धेरी दम्मामकानम. तो त्यांनी कमरेवर हात देऊन भवसागर तरता कार्य करे तसा चिंता, पहिला उभा दाता भटी कर देवनिया. कार्य करे तसा चिंता, पहिला उभा दाता भटी कर देवनिया. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटिकर ठेवून या, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जग जेठी. भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. फक्त भाव तुमच्या अंतकरणात त्याच्याविषयी निर्माण करा आणि त्या भावनेनं भगवंताच्या चरणांना मिठी घाला, भगवंताची शरणागती करा. त्याची शरणागती जर कराल तर तो खांद्यावर घेऊन तुम्हाला भावनदीच्या पलीकडे नेऊन घालील. तुमची जन्म मरणाची परंपरा सोडून टाकेल महाराज. अनादिकालापासून ही परंपरा आपल्या मागे लागलेली आहे आणि ही घालवण्याचं काम तो परमात्माच करू शकतो, त्याच्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही. त्याची शरणागती केली पाहिजे, फार महत्त्वाचा विचार आहे. पण असा विवेकाचा परमार्थ केला पाहिजे. हा जो मी आता सध्या मुद्दा तुमच्या समोर उपस्थित केलेला आहे, हा विवेकानं त्यांनी ग्रहण करण्याचा मुद्दा आहे. सर्वांनी त्यांनी अंतर्मुख होऊन हा विचार केला पाहिजे. राहिले किती दिवस आपले आता? काय त्यांनी कोणी 25 वर्षाचा असेल त्यानं समजायचं माझे 75च राहिले. अरे 75 असे बुडबुड्यासारखे जातात. खरं सांगतो, बुडबुड्यासारखेच जातात महाराज. जळी बुडबुडा पाहता पाहता क्षण लागता दिसेना असा. म्हणून ते क्षण सुद्धा लागत नाही बुडबुडा त्यांनी निघून जाण्याकरिता. असं जीवन त्यांनी संपून जाईल. मग हे जीवन जर संपून गेलं मग भगवंताची प्राप्ती कशी होईल? हे जीवन जर संपून गेलं मग हे परत जन्म मरणाची परंपरा येऊ नये याची तरतूद कशी होईल? मग ज्या दिवशी त्यांनी कळालं त्याच दिवशी पहाट झाली समजा आणि उठून तयारीला लागा. काय तयारी करायची? आता दुसरं काहीच डोळ्यासमोर आणायचं नाही. आता फक्त परमात्मा डोळ्यासमोर आणायचा आणि त्याची शरणागती करायची. दुसऱ्या जगात कोणी नाही महाराज की जो कोणी या भवनदीतून आपल्याला तारून नेईल. बायकोच्या समोर त्यांनी, बायको माझी फार, बायकोच्या जीवावर काही लोक त्यांनी उड्या मारतात, मुलांच्या जीवावर उड्या मारतात. ते म्हणतात माझी मुलं त्यांनी फार दष्टपुष्ट बलदंड आहेत. यम आल्यावर म्हणतो शहाणपणा करू नकोस. तू जर जास्त मुलांचं सांगायला लागलं तर मुलांना पण बरोबर घेईन. बायकोचा जर शहाणपणा सांगायला बायको पण बरोबर घेईन. मग त्यांनी तो यम कोणाला सोडत नाही महाराज. तो त्यांनी सगळ्यांनाच नेण्याकरिता तयार आहे. जसा
बोका उंदराला पकडण्याकरिता टपून बसला असतो, तैसा काळ लोका नेता असे, तसा काळ लोकांना नेण्याकरिता टपून बसलाय. कधी त्यांनी महाराज घडी घडी काळ वाटी याची पाहे, अजून किती आहे अवकाश, अजून किती काळ आहे शिल्लक, असं त्यांनी महाराज तो मोजतोच आहे. काळ लागला मापा, सावध होई बापा, काळ लागला मापा, म्हणून काळ माप घेण्याकरिता त्यांनी घालेला आहे. किती दिवस याची शिल्लक राहील, करकरा दात चावून आपल्याकडे पाहतो आहे आणि आपल्याला नेण्याकरिता तयार आहे. मग त्यांनी या कंडिशनमध्ये तुम्ही फार श्रीमंत लोकांना शरण गेलात, काहीतरी करावं, जन्म मरणाची परंपरा मला त्यांनी घालवायची आहे, काहीतरी करा, त्यांना शरण गेलात. ते स्वतःच त्या काळाचे भातुकले आहेत, ते काय तुम्हाला सोडवतील. बलदंड मुलांना शरण गेलात, कोण तुम्हाला ते मुलं कशी काय काढतील, तेच काळाचे भातुकले आहेत. बायका मुलं संपत्ती त्यांनी महाराज काही चालत नाही. यम आला त्याला म्हणले बघ थोडे दिवस अजून जगू दे, तुला 4-5 पेट्या देतो. यम म्हणतो तुझं चलन चालत नाही ना तिकडं, तुझ्या पेट्या नेऊन काय करतो. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे त्यांनी महाराज तिथं कोणी सोडवण्याकरिता येत नाही, परमात्मा सोडवण्याकरिता येतो. म्हणून तो समर्थ असणारा परमात्मा तो काळाचाही काळ आहे, म्हणून त्या भगवंताची शरणागती केली पाहिजे, हे माणसाला कळावं. हा महत्वाचा. तुकोबारायांना हे कळालं, त्यांच्या हे लक्षात आलं की आता या बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल तर कोण मुक्त करेल, तो परमात्माच मुक्त करेल. म्हणून त्यांनी सगळ्या जगाला बाजूला करून देवाचा महिमा कळाला महाराज. तो देव असा आहे, तुझं बिन काही स्थिर राहे ऐसे नाही. पांडुरंगाचं वर्णन आहे बरं, तुझं विन काही स्थिर राहे ऐसे नाही. देवा तुझ्या वाचून या जगात काही स्थिर राहत नाही. कळो आले बहुता रीती पांडुरंगा माझे चित्ती. फार त्यांनी रीतीनं मला हे कळालेलं आहे, काही स्थिर राहत नाही. म्हणून काय केलं मी, मोकलोनी आस सर्व भावे झालो दास. मी त्यांनी सगळी आशाच जगाविषयीची सोडून दिली आणि तुझ्या चरणांचा दास झालो. सगळी आशा सोडून द्यावी. कोणाकडूनच आशा करू नये महाराज, धनाकडून नाही, मानाकडून, लोकांकडून नाही, कोणाकडून, परिवाराकडून कोणत्या प्रकारची आशा करू नये. आशा जर करायची असेल तर भगवंताकडून करावी. का बरं, तू का म्हणे तूची खरा येर वाऊगा पसारा, बाकीचा सगळा पसाराच आहे, तू एकटाच खरा आहेस हे मला कळालं देवा. आणि म्हणून त्यांनी मी तुझ्या त्या शरणागतीच्या मुद्द्यापर्यंत आलो. म्हणून त्यांनी मला तूच सोडवणारा त्यांनी दिसतोस हे मला त्यांनी अशा पद्धतीने कळालं. माझ्या डोळ्यासमोर त्यांनी आधार रूपानं तूच उभा आहेस. म्हणून आता मी काय ठरवलेलं आहे, तुला शरण यायचं. कोणाला शरण जाऊ, तुझ्या वाचून त्यांनी महाराज असा कोण आहे जगामध्ये शरण जाण्यासारखा. म्हणून कोणाला शरण जाऊ सांग तुझ्या वाचून, तू त्यांनी शरण जाण्यास योग्य आहे. म्हणून जवीन कोणा शरण जाऊ नारायणा हे नारायणा. आता तुझ्या वाचून कोणाला शरण जाऊ रे. का शरण जायचं कळालं ना तुम्हाला. का भवबंधनातून मुक्त व्हायचं आहे आणि म्हणून शरणागती करायची. या भवबंधनातून बाकीचं कोण कसं सोडवेल महाराज. पण बाकीचे असमर्थ आहेत या भवबंधनातून आपल्याला मुक्त करण्याकरिता. एकच समर्थ आहे, त्याचं नाव आहे परमात्मा. त्याला तुकोबाराय नारायण म्हणतात. हे नारायणा आता तुझ्या वाचून कोणाला शरण जाऊ, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. का बरं, का बरं त्यांनी तुझ्या वाचून दुसरा कोणी दिसतच नाही. हा महत्वाचा विचार आहे महाराज. भगवंताची शरणागती करण्याच्या मुद्द्यावर आले. आपण सर्वांनी पण असं करावं महाराज. शरणागती करायची म्हणजे फार मोठा भाव नाही करून घ्यायचा. नाही तर तुम्ही म्हणाल फार अवघड आहे, त्याने सांगितलं ते शरणागती करा, मग आपलं कसं काय त्यांनी जमेल. तसं नाही. ते शरण जायचं म्हणजे त्यांनी महाराज ज्ञानोबाऱ्यांनी शरणागती करता एक ओवी खर्च केली. ते म्हणले आपुलेने भेदेवीन माझे जे जानने एकपण तया नाम शरण मजयने गा. आपुलेने भेदेवीन माझे जे जानने एकपण. आपण स्वतः भिन्न न राहता त्याच्याशी एकरूपता साधनं, याचं नाव आहे शरणागती. पण आपल्या अंतकरणाच्या पटलावरती आपण जे जे गबाळ जमा करून ठेवलं असेल, गबाळ नाथ महाराजांच्या शब्दात सांगायचं ठरलं तर जया परमार्थाची चाड त्याने सांडावे लिगाड. लिगाड म्हणजे काय हो, माझ्या भाषेतलं गबाळ. लिगाड म्हणजे संसार सगळा, ती बायको, ती मुलं, ते सगळा प्रपंच, ते सगळं आपण वाढवलेलं चित्र आहे किती दिवसाचं बेगडासारखं. हे सगळंचे सगळं लिगाड सोडून द्यावं लागेल. तुला जर देव पाहिजे असेल झडझडवणी वहिला निघ ये भक्तीचे वाटेला जेव्हा जे या पावस या व्यंगनेचं धाम माझे. म्हणून झडझडून या सगळ्यातून बाजूला हो. आणि बाजूला होऊन त्यांनी महाराज भगवंताची शरणागती कर. भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. परमात्मा तुला सांभाळण्याकरिता मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. मग तो साकडं घालवण्याकरिता तयारच आहे महाराज. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. तो त्यांनी कमरेवर हात देऊन याच्याकरिताच उभा आहे हे मी तुमच्या समोर सांगतोय. ही हात दे, कमरेवर हात देण्याची मुद्रा म्हणजे एक दम देण्याची पण मुद्रा असते महाराज. एखादा माणूस जर भांडण करायला उभा राहिला ना तर असं मिळमिळ हे मला माझ्याशी असं नाही म्हणत तो, असा उभा राहतोय काय रे असं त्यांनी. भांडण करण्याची मुद्रा आहे महाराजी. देव भांडण करायला उभा आहे. तुम्हाला भांडकुदळ आहे का तुमचा देव. भांडतोच कोणाबरोबर, काळाबरोबर भांडतो.
त्याला सांगतो खबरदार, जर माझ्या भक्तांकडे पाहशील तर माझ्याशी गाठ आहे. म्हणून कमरेवर हात देऊन उभा आहे, तेवढ्याच कारणाकरता उभा आहे. हा महत्वाचा विचार आहे महाराज. तो कमरेवर हात देऊन उभा आहे. अजून एक कारण सांगतो, तो वाट पाहतोय. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू दातडी होता बाप माझा दीनानाथ. वाट भक्तांची पाहत आपली वाट पाहतोय महाराज. तो कमरेवर हात देऊन त्यांनी पाहतो की यांना कधी जाग येईल, हे कधी विचार करतील आपण संसारात अडकलेलो आहोत, हे कधी त्याच्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतील, आणि हे कधी एकदा मला शरण येतील, अशी तो वाट पाहतोय. आणि आपण मात्र असे आहोत की घंबरघट. आपल्याला दगडी महाराज संसार एवढा प्रिय झालेला आहे की आपल्याला त्याच्यातून बाहेर पडावं असं वाटत नाही. म्हणून देव वाट पाहतोय आणि आपली वाट पाहतोय. लक्षात ठेवा, आपण फक्त त्याला शरण गेलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, तुझं बी नको ना हे देवा, तुझ्या वाचून कोणाला शरण जाऊ रे, शरण जाऊ नारायणा. तुझ्या वाचून त्यांनी शरण जाण्यासारखं मला कोणी दिसलं नाही. भगवंताच्या शरणागतीचा निर्णय करा. या कीर्तनात कारण आत्ताच करा, लगेच ताबडतोब बसले. काय त्याला खर्च लागत नाही, तुम्हाला काही विचारपूस करावी लागत नाही, कोणाचे काही अर्ज भरावे लागत नाहीत, कुठं त्यांनी कोणाची परवानगी काढून आणावी लागत नाही. इथं कीर्तनामध्ये तो उभाच असतो. मनोमन त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात करा आणि संवाद साधून त्याच्याबरोबर बोलायला सुरुवात करा. आबालवृद्धांनी, तुम्ही फार एखादा ज्ञानी असेल, सोहमभावी पूर्ण ज्ञाते, एखादा स्वरूपाच्या बोधानं संपूर्ण झाला असेल, जीवनमुक्त झाला असेल, ते जीवनमुक्त झाले तरी म्हणतात विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे. विश्रांती प्राप्त झालेली आहे पण तरी म्हणतात सांभाळा. म्हणजे तिथंही सांभाळायची गरज, कोण सांभाळेल त्याच्याशिवाय, कोण सांभाळेल संतांशिवाय, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून जीवनमुक्त जरी झाला तरी त्यानं काय करावं, करा विठ्ठल स्मरण. म्हणून नामरूपी अनुसंधान, असं भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. इथं बसून भगवंताची आठवण करा, भगवंताबरोबर बोलायला सुरुवात करा, भाव अंतकरणात निर्माण करा. भावा एकासाठी खांदावा, हे आपल्या मग आपण प्रमाण पाहिलं. म्हणून भाव निर्माण करा. काय भाव निर्माण कराल, जो भाव निर्माण करता येईल तो भाव निर्माण करा. लक्षपूर्वक आहे का मी काय सांगतो ते. सगळ्यात पहिला भाव सांगतो महाराज तुम्हाला, शांत भाव. भाव निर्माण करायचा ना, शांत भाव. हा शांत भाव म्हणजे काय आहे, घरातला प्रमुख मनुष्य असतो, तो कामधाम करतो, तो त्याने महाराज सगळी बाहेरचे कामं पाहतो, थोडेसे चलनही घरी घेऊन येतो आणि त्याच्या जीवावर घर चालतं. त्याच्या जीवावर घरातले सगळे लोक शांत आहेत. त्यांना काही करायची गरज पडत नाही. गॅस भरायचा आहे, पैसे लागतात, पाणीपट्टीला पैसे लागतात, घरपट्टीला पैसे लागतात, आणखी त्यांनी किराणा आणायचं पैसे लागतात. कशाला पैसे लागत नाही, सगळ्याला लागतात. जी गृहिणी असते, जी घरात काम करते, ती मात्र बिनधास्त असते. कोणाच्या जीवावर, तो जो कमवून आणतो ना त्याच्या जीवावर शांत आहे महाराज. ते शांत भाव सांगायचं मला. तसं देवाच्या जीवावर मी शांत आहे. मला आता काही करायची गरज नाही, माझं काय करायचं असेल तो तोच करेल. शरणागती सांगतोय बरं तुम्हाला, लक्षपूर्वक आहे का. अशी शरणागती भगवंताच्या जीवावर मस्त व्हा. स्वतःला भगवंताच्या जीवावर सोडून द्या. जसं लहान लेकरू असताना ते मायबापाच्या जीवावर त्याने बिनधास्त झालेलं असतं. त्या मायबापानं त्याच्याशी काही व्यवहार केला, एखादं छोटंसं लेकरू आहे ना असं घेतलं न वर फेकलं, तर ते रडत नाही महाराज, ते खिदळून हसतं. त्याला माहिती आहे मला पडू देणार नाही. तुम्ही थोडा प्रयोग करून बघा. असं लेकरू हातात घ्यायचं आणि गच्चीवर जर उभे राहिले तर टाकू म्हणायचं, ते रडत नाही, ते हसतं मोठमोठ्याने. त्याला माहिती आहे हा मला टाकू शकत नाही, माझा बाप आहे. त्याच्या जीवावर बिनधास्त आहे महाराज. विमानातला प्रवास चालला होता. एक छोटीशी मुलगी विमानात होती आणि विमान अपघात होण्याची वेळ होती. त्याला कुठेतरी आग लागली होती. सगळे विमानातले प्रवासी घाबरले. त्यांनी अट्टहास सगळ्यांचा सुरू झाला. आता काय करायचं, आता आपण मरणार आहोत. तिच्या हातात छोटंसं पुस्तक होतं महाराज, गोष्टीरूप. त्यांनी काही चित्र होती ती पाहत होती. 8-9 वर्षाची मुलगी होती, शांत निवांत बसली होती. तिची काय धावपळ नव्हती, तिला कुठं काही चिंता वाटत नव्हती, काहीच नव्हती महाराज. सगळे लोक पाहत होते. आपण एवढे त्यांनी धावपळ करतो, आरडाओरडा सुरू आहे, पण ती मात्र पुस्तकात निवांत पाहते. तिच्या चेहऱ्यावर काहीच भाव बदललेले नाहीत. काय झालं असेल, कर्मधर्म संयोगानं तो पायलट फार चांगला होता. त्यानं ते विमान बरोबर कुठेतरी उतरवलं. सगळे लोक सुरक्षित बाहेर आले. पण उतरताना लोकांच्या मनात असं विचार आलेलं, विचारलं पाहिजे एवढी बिनधास्त का होती. मग तिला विचारलंच, बाळा एवढी बिनधास्त का होतीस. आम्ही सगळे मरणाच्या भीतीनं त्रस्त झालो होतो, घामाघूम झालो होतो. आता मरणार अशी शाश्वती पोटात वाटत होती आणि तू मात्र बिनधास्त होती. का बिनधास्त होती. त्या छोट्याशा बाळानं त्यांनी महाराज त्या लोकांना सांगितलं, खरं सांगू का, ती जे विमान चालवणारे पायलट आहेत ना ते माझे पप्पा आहेत. आणि मला माहिती आहे माझे पप्पा मला मरू देणार नाहीत. फार मोठी गोष्ट आहे मला, माझे पप्पा मला मरू देणार नाहीत. त्या पप्पांच्या जीवावरती 8 वर्षाची ती छोटीशी कन्या निवांत होती महाराज. मग संसारातल्या पप्पाच्या जीवावर जर त्यांनी एक कन्या निवांत राहू शकते, संसारातली 8 वर्षाची लेक त्यांनी महाराज बापाच्या जीवावर निवांत आहे. ती म्हणते माझा पप्पा मला मरू देणार नाही. मग संसारातला पप्पा जर त्या मुलीकरता अट्टहास करून तिला वाचवण्याकरिता प्रयत्न करत असेल तर जगाचा बाप आहे महाराज तो
तो त्यांनी महाराज आपल्याला कसा सोडून देईल? तो सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मोकलेला ऐसे नाही. अरे तोच सगळ्यांना सांभाळणार आहे. म्हणून तुमच्या जीवनात काय कष्ट येत नाहीत का? तुमच्या जीवनात काय संकट येत नाहीत का? तुमच्या जीवनात काही प्रतिकूलता येत नाही का? मनाविरुद्ध काही घटना घडत नाहीत का? बाहेर लोक फार छान त्यांनी बोलतात, पण घरामध्ये त्यांनी म्हणत तेवढी किंमत लोकांना मिळतेच असं नाही. फार कष्ट असतात घरामध्ये, फार वेदना असतात, सांगत नाहीत ही गोष्ट वेगळी आहे. एवढे कष्ट त्यांनी प्रपंचात भोगायला मिळतात. या कष्टांमध्ये जर उभं राहायचं असेल, या दुःखात जर उभं राहायचं असेल, तर माझं म्हणणं ऐका, हा शांत भाव धारण करा. तो माझा मायबाप आहे, तो मला सांभाळणार आहे, त्याच्या वाचून मला दुसरं कोणी नाही. जर त्यांनी बाकीचे फार त्रास देत असतील तर मग मनात असा निर्णय करा, यांचा काय संबंध आहे माझा? हे कोण आहेत? सरळ गोष्ट आहे, हे कोण आहेत? यांचा माझा संबंध फक्त पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत. हे माझा छळ करतात, हे माझा जाच करतात, हे मला एवढ्या वेदना त्यांनी देतात. यांचा संबंध फार थोड्या काळापुरता आहे. किती केलं तर हे परकेच आहेत. माझं आपलं म्हणण्यासारखं जर जगात कोण असेल तर फक्त परमात्माच आहे, त्याच्या वाचून दुसरं कोणी आपलं नाही. तदी येता आणि मधी येता भक्तिशास्त्रातल्या श्रेष्ठ अवस्था आहेत महाराजा. तदी येता देवा मी फक्त तुझाच आहे. मधी येता देवा त्यांनी तूच फक्त माझा आहेस. आणि त्वदी येता हे सगळं जग तुझंच आहे, माझं ह्याच्यात काहीच नाही. हा सगळा तुझा खेळ आहे आणि मी त्याच्यातलं भातुकलं आहे. परत एकदा ऐका, तदी येता देवा मी या जगातल्या कोणाचाच नाही, मी फक्त तुझाच आहे. मधी येता शरणागती ऐकायची ना तुम्हाला, याचंच नाव शरणागती आहे. ही शरणागती आहे महाराज. मधी येता या जगामध्ये फक्त तूच माझा आहेस, तुझ्या वाचून या जगात दुसरं माझं कोणी नाही. आणि त्वदी येता हे सगळं तुझंच आहे देवा, याच्यात त्यांनी माझं काही लवलेश नाही. अशी भूमिका ज्याच्या पोटात निर्माण होते तो देवावर त्यांनी महाराज पूर्णपणे स्वतःला झोकून देतो. मग तो माझा मायबाप घेईल ताप हरुनी, मग तो ताप हरून घेतो महाराज. मग त्याच्या जीवावर मनुष्य त्यांनी शांत होतो, याला शांत भाव म्हणतात. अशी शरणागती करावी. मग शांत झाले देवाच्या जीवावर. फक्त शांत होऊन काय करतं महाराज? तो सांभाळतोय ही शाश्वती अंतकरणात आली इथपर्यंत ठीक आहे, पण जो सांभाळतो एखाद्या राजाच्या जीवावर प्रजा निवांत असते, त्या प्रजेला फार आनंद होतो, राजा आपल्याला सांभाळतोय. पण कुठंतरी प्रजेच्या अंतकरणात हा भाव असतो, त्यांच्या जवळ गेलं पाहिजे, त्यांच्याशी चार शब्द बोलता आले पाहिजेत. एखादा नावाजलेला मनुष्य असावा, काही मंत्री असावा, फार श्रीमंत असावा, प्रसिद्ध असावा, आणि त्याचा त्यांनी सगळ्या लोकांना परिचय असावा. आणि तो मनुष्य त्यांनी सगळ्या लोकांमध्ये मोठ्या अगदी दिमाखात फिरत असतो. पण तो फिरत असताना सगळ्या लोकांच्या मनात कुठेतरी हा भाव असतोच की आपला त्यांचा परिचय झाला पाहिजे. 2 मिनटं का होईना पण त्यांच्याशी आपल्याला त्यांच्या सानिध्यात जाता आलं पाहिजे. तसं देव सांभाळणार आहे, जग सांभाळतो, सगळी त्यांनी कृपा करतो, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आपण शांत झालो त्याच्या जीवावर. पण त्याच्या पुढचा मुद्दा लक्षात घ्या ना, कधीतरी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा ना, कधीतरी त्याच्या सानिध्यात जाण्याचा प्रयत्न करा ना, कधीतरी त्याची संगती करण्याचा प्रयत्न करा ना. ही संगती आपल्याला करता येऊ शकते. काय करावं लागेल? भाव बदलावा लागेल. शांत भाव आहे पहिला, दुसऱ्या भावात पदार्पण करायचं, त्याचं नाव आहे दास्य भाव. दास्य म्हणजे सेवा करण्याकरता. मग त्यांना विनंती करायची की तुमच्याकडे जर काही गरज असेल कोणाला कामाला ठेवण्याची तर मी तुमच्या घरी काम करायला तयार आहे. मग त्याच्या संगतीत राहायचं. चल रे पाणी आण, त्या निमित्तानं पाणी देण्याकरिता तरी जवळीक साधेल. चल रे जेवायला आण, मग जेवायला देण्याच्या निमित्तानं तरी जवळीक साधेल. चल हे काम कर, ते काम करण्याच्या निमित्तानं तरी जवळीक साधेल. महत्त्वाचा विचार आहे. अशा पद्धतीने देवाचं दास्यत्व स्वीकारावं. रोज पांडुरंगाला स्वतःच्या हातानं स्नान घालावं, जवळीक आहे. तो सांभाळतो इथपर्यंत ठीक आहे. त्याला स्नान घातल्यानंतर त्याचा शृंगार करावा, जवळीक आहे. त्याचा शृंगार केल्यानंतर स्वतःच्या हातानं त्याला खाऊ घालण्याकरिता ललायत व्हावं, फार सुंदर स्वयंपाक करावा. आणि तो स्वयंपाक मनापासून करून त्यांनी मनात भाव निर्माण करावा, विठोबा खाणार आहे अशी भावना मनात ठेवून त्यांनी मला त्याच्यासमोर ते नैवेद्याचं ताट नेऊन ठेवावं. आणि फार भावयुक्त अंतकरणानं त्याच्याकडे पाहावं, देवा एकदा तरी खाणार आहे, एक घास तरी माझ्या हातचा खा, अशी भावना पोटात ठेवून त्यांनी मला त्याच्यात रत व्हावं. दुपारची वेळ झाली की आपल्याला जसं खाल्ल्यावर जांभळ्या येतात, लगेच अंग टाकावं वाटतं, लोक मोकळे असले की झोपायला सुरुवात करतात, तसं देवाला विश्रांती त्यांनी करू द्यायची. विश्रांती आपल्याला त्यांनी गरम व्हायला लागलं, फॅनची तरतूद केली, त्यालाही गरम होतं, भावना पोटात निर्माण करायची, त्याच्याकरिता पण ती तरतूद करायची. मग थोड्या वेळानं त्याला जागं करायचं, मस्त त्याला बसवायचं, पुन्हा त्यांनी त्याच्याशी संवाद साधायचा. असं दिवसभर त्यांनी महाराज त्याच्या सेवेमध्ये राहायचं. तू म्हणा आम्ही कामाधामाची माणसं, तुझं कुठं ऐकायचं? तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कराल ना. कामावर जाताना त्यांनी भगवंताची अशी सेवा करून जाऊ शकता ना महाराज तुम्ही. कामावून घरी येताना ओढ तुम्हाला घरच्या लोकांना भेटायची कमी असावी आणि पांडुरंगाला भेटायची जास्त असावी. माझा विठोबा माझी वाट पाहत असेल,
मी लवकर गेलं पाहिजे. जर उशीर झाला, ट्रॅफिक जाम झालं, आमचा जीव तळमळला महाराज 8 वाजता पोहोचण्याकरिता, पण काय करावं, ट्रॅफिक जाम होतं. म्हणून 20 मिनटं आम्ही 25 मिनटं उशीर आलो. तात्पर्य लक्षात घ्या, तळमळला पाहिजे जीव. जसा कीर्तनाकरिता आमचा तळमळत होता, तसा कामावून घरी येताना तुमचा तळमळला पाहिजे की पांडुरंगाच्या जवळ जायचंय, त्याला भेटण्याकरिता तो माझी वाट पाहत असेल. जशी त्यांनी महाराज वासरू गायीची वाट पाहतं, तसं त्यांनी महाराज आपण भगवंताची वाट पाहावी. भगवान माझी वाट पाहतोय अशी भावना पोटात असावी. ही सेवा आहे महाराज, दास्य भाव. त्या दास्य भावापेक्षा थोडंसं वर उचलता येतं जीवन. मग त्याच्या पुढचा मुद्दा आहे महाराज सख्य भाव. त्याचा सखा व्हायचं. जर तुम्ही सतत त्याच्याबरोबर असाल ना, एखादा मनुष्य सेवा जरी करत असला आणि मग कामधाम त्यांनी होत असताना कुठं जर त्यांनी मला त्या मालकाला असं वाटलं की ही समोर त्यांनी घटना घडते आहे आणि याच्यात मला त्यांनी इन्व्हॉल्व व्हायचं आहे, काय केलं पाहिजे या प्रसंगात, असं करू का असं करू, मग स्वतःला निर्णय नाही घेता आला की जो कायमचा बरोबर आहे दास्य भाव सेवा करण्याकरिता, त्याला म्हणतो काय रे, काय करू रे आता, असं सहज म्हणतो महाराज तो. मग हा त्याला सल्ला देतो. तो म्हणतो हे बघा असं केलं ना असं होऊ शकतं बरं का साहेब, असं तो म्हणतो. असं म्हणल्यानंतर त्याचा सल्ला कधीतरी कामाला येतो, तो त्याला फार प्रिय वाटू लागतो. मग दोघांचं सख्य होतं महाराज. तसं पांडुरंगाबरोबर सख्य होऊ शकतं आपलं. पांडुरंग आपला सखा होऊ शकतो महाराज. सख्य भाव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भाव आहे वात्सल्य भाव. वात्सल्य भाव, तुम्ही स्वतःला देवाची आई म्हणा. मी यशोदा आहे आणि माझा कन्हैया आहे आणि तो त्यांनी माझ्या अंगणामध्ये खेळतो आहे. तो त्यांनी मला फार प्रेम देण्याकरिता आलेला आहे, म्हणून माझं जीवन त्याच्याकरिता आहे. भावना अंतकरणात निर्माण करायचं वात्सल्य भाव. त्या वात्सल्य भावापेक्षा श्रेष्ठ असणारा भाव आहे माधुर्य भाव. माधुर्य भाव, कांत भाव, असे अनेक त्यांनी भाव मला सांगता येतील. त्याच्याशी समरसता साधायची. कांत भाव म्हणजे तो माझा पती आहे, मी त्याची पत्नी आहे. माधुर्य भाव तो दिव्य प्रेमाचा भाव आहे की ज्याच्यामध्ये दोनपण आहे. वात्सल्य भावात तरी आई आहे पण मर्यादा आहे. ठराविक एका मर्यादेपर्यंतच आई असते महाराज. त्याच्या पुढे गेल्यानंतर मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न कार्य झालं की मग त्याची मर्यादा सुटून जाते. तो जसा लहान होता त्यावेळेला आईला बिलगत होता आणि तिच्या कुशीत जाऊन झोपत होता, तसा त्याचं लग्न कार्य झाल्यानंतर आईच्या कुशीत झोपू शकत नाही. तो महत्त्वाची गोष्ट आहे. जसा दुर्योधन त्याने महाराज गांधारीच्या समोर जाण्याकरिता निघाला होता, सगळे अंगावरचे कपडे काढून, भगवान त्याला रस्त्यात भेटला, म्हणे वेडा आहेस का, तुझं लग्न कार्य त्याने झालं, नागवाच आईच्या समोर चालला, तिचं पातिव्रत्य भंग होईल ना. मर्यादा आली ना महाराज कुठंतरी. वात्सल्य भाव आहे पण मर्यादा आहे. पण कांत भाव, माधुर्य भाव, त्याच्यात त्यांनी पती पत्नी असणारा भाव, त्याच्यात काय मर्यादा आहे. कुठेतरी मर्यादा कायमस्वरूपीची संपून जाते. अशी एकरूपता भगवंताशी त्यांनी साधली जाते. ही त्यांनी शरणागती आहे. ही कायमस्वरूपीची शरणा. पै आपुलीने भेदेवीन माझे जे जाणं एक पण, आता भेदच नाही राहिला, दोघे एक झाले महाराज. ही शरणागती आहे. अशा पद्धतीची शरणागती त्याच्याशी करावी. संसाराशी जर एकरूप झाला तर संसार काय देईल, संसार दुःखरूप आहे, दुःखच देईल. संसाराशी जर एकरूप झाला तर संसार असत आहे, तुम्हाला पण तसंच राहावं लागेल. तो जड आहे, आपल्याला पण जड स्वरूपामध्ये राहावं लागेल. पण परमात्म्याची जर शरणागती कराल, परमात्म्याशी जर एकरूपता प्राप्त करून घ्याल तर परमात्मा सत्य आहे, परमात्मा चैतन्य स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे. त्याची शरणागती कराल तर सत्य स्वरूपाला प्राप्त व्हाल. त्याची शरणागती कराल तर आनंद स्वरूपाला प्राप्त व्हाल. त्याची शरणागती जर कराल तर त्यांनी चैतन्य स्वरूपाला प्राप्त व्हाल. असा त्याचा स्वभाव आहे महाराज. तो कसा आहे माहिती आहे, अविनाश करी आपुले आयसे लावी मनापिसे गोविंदाचे. म्हणून त्यांनी अविनाश स्वरूपाला प्राप्त करून देतो. तो जसा अविनाश आहे तसं भक्ताला अविनाश करतो आणि त्याच्यासारखं करून घेतो. म्हणून या भक्तीच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत जावं, त्याची शरणागती करावी आणि त्याच्याशी एकरूप व्हावं. असा दुसरा कोण आहे जगात एकरूप होण्यासारखा. हे सगळे नासके कुचके मरणारे जळणारे संपणारे आहेत महाराज. आणि यांच्याशी जर एकरूप होण्याचा प्रयत्न केला आणि यांची शरणागती जर केली, त्यांच्यासारखेच व्हाल. ज्याचे जया ध्यान त्याची होय त्याचे मन, मनोनी अवघे सारा पांडुरंग दृढ धरा. मनाला ज्याचं ध्यान लागतं ते मन त्याच्यासारखंच होतं. जर संसाराची शरणागती कराल आणि संसाराला आपलं म्हणाल तर तुम्ही संसारासारखेच व्हाल. म्हणून संसारासारखं जर व्हायचं नसेल, मनोनी अवघे सारा, बाकीचं सगळं बाजूला सारा आणि पांडुरंग दृढ धरा. पांडुरंगाला दृढ अंतकरणामध्ये धारण करा. मग तो परमात्मा त्याच्यासारखं करून गेला. हा महत्वाचा विचार आहे. म्हणून तुकोबाराय या मुद्द्यावर आले आणि हा संपूर्ण विचार करून भगवंताला म्हणले, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा, तुझ्याशिवाय कोणाला शरण जाऊ नारायणा, तू असा आहेस. म्हणून त्यांनी मला तुझ्यासारखा जगात दुसरा कोणीच पाहिला नाही. सगळं त्रैलोक्य त्यांनी फिरून पाहिलं पण तुझ्यासारखा सापडला नाही. महाराज वर्णन करून सांगतात, ऐसा न देखे में कोने, ऐसा न देखे में कोने, ऐसा न देखे में कोने,
त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी तुझा त्रिभुवनी तुझा ऐसा न देखे मी कोणी, असा दुसरा कोणी पाहिला नाही महाराज. दुसरा कोणीच पाहिला नाही. त्रिभुवनी त्रैलोक्यात दुसरा कोणी दिसला नाही. तुमच्याकडे का हात करत होतो, मला वाटलं तुम्ही चांगलं ऐकून त्या मुद्द्यावर आहात. त्या मुद्द्यावरच राहा महाराज. खरोखर तो अभंग त्याने महाराज असा आहे ना की जो अंतकरणामध्ये खरोखर भगवंताची शरणागती करून त्याच्या जवळ घेऊन जाणार आहे. आपण हे असंच केलं पाहिजे महाराज. इथं बसून त्यांनी महाराज फक्त ऐकायचं नाही, प्रॅक्टिकलावर यायचं आणि लगेच स्वतःच्या जीवनाविषयी विचार करून टाकायचा. आपल्या जीवनाला लगेच त्या शब्दांबरोबर जोडायचं. जर असं जोडता आलं तर कीर्तन पोटात उतरेल आणि जीवनाचं परिवर्तन करून टाकेल. मी काही फार मोठा महात्मान तुमच्यासमोर काही तुमचं जीवन उद्धारण्याकरिता आलोय असं समजू नका. उगं तुम्ही मला उभं केलं बोलण्याकरिता, कंबर बांधून बोलतोय. वायफट बाकीचं त्यांनी हिंगणांग चिंगणांग बोलण्यापेक्षा हे किती चांगलं बोलणं आहे महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. हेच बोललं पाहिजे, याची गरज आहे बोलण्याची. पण एखादा मनुष्य जर अशा पद्धतीने भगवंताची शरणागती करेल, भगवंताला जाणून, तर तो भगवंताचा होईल महाराज. खरंच निर्णय करा इथंच बसून, देवा मी फक्त तुझाच आहे. मी बायकोचा, मुलाचा, घराचा, प्रपंचाचा कोणाचा नाही. मनाभर मनातली मनात जमतं का? प्रॅक्टिकलाच करायचं ना आपल्याला हे सगळं. खरंच आता मी कंबर बांधून त्यांनी बोलतोय. मी जर म्हणलो, मी जर उद्या त्यांनी महाराज बायकोच्या छंदात अडकलो तर देव म्हणाल भामट्या कीर्तन बांधून लोकांना सांगत होता, कंबर बांधून लोकांना सांगत होता, देवा मी फक्त तुझाच आहे आणि तू तर तिच्या पदराला धरून फिरतोस असं म्हणाल ना महाराज तो. म्हणून म्हणताना जबाबदारीनं म्हणलं पाहिजे. फार महत्त्वाचा विचार आहे. इथं त्यांनी खोटं नाटं बोलून कसं चालेल? खोटं नाटं घरी बोलायचं बायका पोरांच्या समोर, भामटेपणा तिथं करायचा, देवासमोर कसं चालेल महाराज तो? इथं जर निर्णय घेतला ना देवा मी तुझाच आहे, तर परत शब्द बदलायचं काही काम ठेवायचं नाही महाराज. जबाबदारीनं निर्णय घ्या. असा निर्णय घेतल्याशिवाय जन्ममरणाची परंपरा जायची नाही. असा निर्णय घेतल्याशिवाय भवबंधनातून मुक्त होता यायचं नाही. असा निर्णय घेतल्याशिवाय भगवंताच्या दर्शनापर्यंत जाता यायचं नाही. हा निर्णयच फार महत्त्वाचा आहे. देवा मी तुझाच आहे फक्त, दुसरा कोणाचाच नाही. आणि या जगामध्ये तूच फक्त माझा आहेस. तुझ्या वाचून या जगात दुसरं कोणी माझं नाही. हे दिसणारं जगत तुझाच खेळ आहे देवा. याच्यात मी का हस्तक्षेप करू? हे माझं आणि ते माझं म्हणण्यात का बरं वेळ घालीत बसू? जे माझं जर म्हणा, मग माझं बरोबर नेता यायला पाहिजे मला. काय तुमचं काय बरोबर नेता येईल तुम्हाला खरं सांगा? तुमची संपत्ती तर नाहीच नेता यायची. ज्या शरीरावर प्रेम करतात ते शरीर सुद्धा बरोबर नेता यायचं नाही. ते जाळून टाकतील लोक इथं. धना आणि भूमो पशुवस्य गोष्टे भार्याग्रहद्वार मित्र स्मशाने देहशितायाम परलोक मार्गे कर्मान गो गच्छती जीव एक. तुम्ही केलेलं चांगलं कर्म तुमच्या बरोबर येऊ शकतं, नाहीतर धन जमिनीत राहील. धना आणि भूमो, पशु असतील तर पशु गोठ्यात राहतील. पशुवस्य गोष्टे, भार्या म्हणजे पत्नी, ग्रहद्वारे बायको घराच्या द्वारापर्यंत राहील. मित्र स्मशानापर्यंत येतील. मित्र स्मशाने, आणि ज्या देहाला फार स्नो पावडर लावत होते आणि फार त्याचा मेकअप करत होते तो देह चितेपुरताच बरोबर राहील. आणि चितेच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी कोणी तुमच्या बरोबर येणार नाही. तुमचं कर्म तुमच्या बरोबर येईल. मग यातले जर कोणीच बरोबर येणार नसतील, हे शरीरही आपल्या बरोबर येणार नसेल, या जगातलं काही जर आपल्याला बरोबर नेता येत नसेल, माझं का म्हणू मी त्याला मी माझं म्हणतो म्हणून तर दुःखात आहे. म्हणून त्यांनी हे सगळं तुझंच आहे देवा, माझं काहीच नाही. मी तुझा आहे, तू माझा आहे, हे जगत तुझं आहे. अशी भावना पोटात निर्माण व्हावी, मग भगवंताची शरणागती करावी. ती शरणागती तुकोबाराने हे जाणून केली महाराज. तुझं बिन कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखी मी कोणी दुजा तिही त्रिभ. तुझ्यासारखा कोणीच नाही पाहिला. कसा आहेस तू, त्याचा परिचय अनेक ठिकाणी सांगितला महाराज. श्रीमद भागवताच्या महात्म्यामध्ये आणि श्री व्यासदेवजी महाराजांनी परिचय सांगितला. कसा आहे तो? 4 प्रकारचा परिचय सांगितला. हे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सच्चिदानंद रूपाय, त्या स्वरूपाचा परिचय महाराज. तो सत्य स्वरूप आहे. त्याच्यासारखा सत्य जगात कोण आहे दाखवा. सत्य किती असतात? एकच सत्य असतं. काही अनेक सत्य असतात का? परमात्माच सत्य आहे.
त्याच्या वाचून सत्य जगात दुसरं कोणी नाही, पण त्याच्यासारखा जगात दुसरा कोणी नाही. सत्य आहे, तो चैतन्य स्वरूप आहे. त्याच्यासारखं चैतन्य हालचाल त्यांनी सगळं जग कोणाच्या सत्तेवर चालतंय. हा वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, झाडाचं पान हलायचं म्हणलं तरी तो त्याची सत्ता आहे महाराज. समुद्र रेखा ओलांडावी, हा समुद्र रेखा ओलांडत नाही महाराज. पर्वते बैसाका न संडावी, पर्वत त्याची जागा सोडत नाही. कोणाची सत्ता आहे? भगवंताची सत्ता आहे महाराज. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चालवे, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगाती चालिता. वारा वाहतो देवाच्या सत्तेनं. म्हणून त्यांनी महाराज हे सूर्य चालतो देवाच्या सत्तेनं, वेद बोलतो देवाच्या सत्तेनं. म्हणून देव सत्ताधीश आहे. त्याच्यासारखा कोण आहे महाराज दुसरा? तुम्ही सांगा. तो चालवतो म्हणजे चैतन्य आहे. त्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या बळे, हे सगळं त्यांनी तुझ्या सत्तेनं चालतं देवा. तू असा आहे, चैतन्य स्वरूप आहेस. तो सत्य आहे. सत्य म्हणजे त्रिकाल आबादी तत्वम सत्यत्वम, तिन्ही कालात ज्याचा बाध होत नाही त्याला सत्य असं म्हणतात. पण सत्य आहे तो परमात्मा. सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास. पण परमात्मा सत्य आहे. सगळ्या जगाला चालवणारा तोच आहे. तो चैतन्य स्वरूप आहे. देखवी ऐकवी एक नारायण. त्याच्या सत्तेनं आपण पाहतो आहोत, त्याच्या सत्तेनं आपण बोलतो आहोत, त्याच्या सत्तेनं तुम्ही विचार करत आहात. ही सगळी भगवंताची सत्ता आहे महाराज. म्हणून चैतन्य स्वरूप आहे. तोच आनंद स्वरूप आहे. आपल्या जीवाच्या ठिकाणी तो चैतन्य स्वरूप असणारा परमात्मा आत्मरूपानं बसलेला आहे. ते आत्माच ब्रह्म आहे आणि ब्रह्मच सुखरूप आहे. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असते. म्हणून ब्रह्मच सुखरूप आहे. तो आत्माच तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सकळ सुखाचा आरामू. म्हणून त्यांनी आत्माच त्यांनी आनंद स्वरूप आहे. तो सुख स्वरूप आहे. आत्मस्वरूपाचं ज्ञान जीवाला व्हावं, सुख प्राप्त होईल. म्हणून किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, ते तजे होय तया नाम सुख. म्हणून तो सुख स्वरूप आनंद स्वरूप असणारा परमात्मा आहे. त्याच्यासारखा कोण आहे दुसरा? सांगा. सुखरूप आहे सा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारे खातो. त्याच्यासारखा सुखरूप जगात दुसरा कोणी? तो सत्य स्वरूप आहे, तो चैतन्य स्वरूप आहे, तो आनंद स्वरूप आहे, तो सुख स्वरूप आहे. त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही. हा त्याच्या स्वरूपाचा परिचय झाला. त्याचं कार्य काय आहे महाराज? विश्वोत्पत्ती आदी हेतवे, संपूर्ण विश्व निर्माण करतो. हे विश्व निर्माण करणं त्याचं काम आहे महाराज. किम कर्म हा प्रश्न विचारला भागवतामध्ये. त्याने सांगितलं कर्मसृष्टी आदी लक्षणम. म्हणून भगवंत त्यांनी सृष्टी निर्माण करतो. रचा हे सृष्टी को जिस प्रभूने वही ये सृष्टी चला रहा है. तो संपूर्ण सृष्टीला निर्माणही करतो आणि संपूर्ण सृष्टीला चालवतो सुद्धा. तो चालक आहे संपूर्ण सृष्टीचा. तो सृष्टी निर्माण करण्याचं का? त्याच्यासारखी सृष्टी आपल्याला नाही तयार होत. त्याने तयार केलेल्या सृष्टीवर आपण मकडू शकतो. एखाद्याला रंग जर गोरा पान मिळाला ते मकडत राहतं जन्मभर. मी फार गोरा पान आहे. तू काय तयार केलं सांग? तुला कसं काय गोरा रंग घेता आला? तो देवानं तुला दिला. माझं नाक फार चांगलं, माझे डोळे फार चांगले, माझं असं फार चांगलं. अरे तुला काय तयार करतं? तर त्याने दिलंय तुला. हा महत्वाचा विचार आहे. तू झाड लावू शकतो, झाड वाढवू शकत नाही. त्या नारळात वरती पाणी नेऊन घालण्याची क्षमता तुझ्याकडे नाही. कोणती मोटर लावली सांगा ना? आपल्याला काय करता येतं? तो सगळं करतो. आपल्या त्यांनी महाराज प्रत्येक श्वासाचं नियमन तो करतो. श्वास आत जातो बाहेर जातो हे सगळं तो त्यांनी करतो. महत्वाचा विचार आहे महाराज. आपल्या अंगातला रक्ताचा थेंब सुद्धा आपल्याला तयार करता येत नाही, तो करतो. हे संपूर्ण विश्व तो निर्माण करतो. म्हणून असा निर्माण करणारा दाखवा कोणी आहे का जगामध्ये? म्हणून तुकोबर आहे म्हणतात ऐसा न देखे मी कोणी. तो सत्य आहे. ऐसा न देखे मी कोणी. तो चैतन्य स्वरूप आहे. ऐसा न देखे मी कोणी. तो आनंद स्वरूप आहे. ऐसा न देखे मी कोणी. तो सुख स्वरूप आहे. ऐसा न देखे मी कोणी. असं नाही, तो जगाला निर्माण करतो. दुसरा कोणी पाहिला नाही. ऐसा न देखे मी कोणी. तो 3 तापांचा नाश करतो महाराज. तापत्रय विनाशाय, आध्यात्मिक ताप, आदिभौतिक ताप, आदिदैविक ताप. 3 तापांमध्ये आपण होरपळतो आहोत. या तापाची निवृत्ती करण्याकरिता आपण अट्टहास करतो आहोत. हे ताप त्याने आपण घालवतो सुद्धा, पण त्याची लयरूप निवृत्ती होते. लयरूप निवृत्ती होणं वेगळं आणि आत्यंतिक निवृत्ती होणं वेगळं. आज जर ताप आला अंगाला, दवाखान्यात गेलो, गोळ्या औषधं घेतले, डॉक्टरने सांगितलं तुला मलेरिया झालेला आहे आणि तो त्या गोळी खाली की बरा होतो. एक 8-15 दिवस झाले की त्याला परत टायफॉइड होतो. एक ताप गेला दुसरा येतोच महाराज. हा लयरूप निवृत्ती झाली, आत्यंतिक नाही. या दुःखाची जर आत्यंतिक निवृत्ती व्हावी असं वाटत असेल तर भगवंताची शरणागती करा. तो दुःखच ठेवणार नाही महाराज. मागील परिहार पुढे नाही शीन झाले दर्शन एक वेळा. असा दुःख घालवणारा 3 तापांचा नाश करणारा तो परमात्मा आहे. असा कोणी पाहिला तुम्ही? तुकोबर आहे म्हणतात ऐसा न देखे मी कोणी. असा मी सुद्धा कुठे पाहिला नाही म्हणतात. तापत्रय विनाशाय. कोण आहे तो? म्हणजे श्रीकृष्णाय वयं नमः. तो श्रीकृष्ण आहे. त्याच्यासारखं कोण आहे महाराज? तो अनेक अवतार घेतो. तो भक्तांचं संरक्षण करण्याकरिता त्यांनी महाराज मासा होतो. तो भक्तांचं संरक्षण करण्याकरिता कासव होतो.
तो भक्तांचं संरक्षण करण्याकरिता सुकर होतो, तो भक्तांचं संरक्षण करण्याकरिता नरसिंह होतो. तो काय करत नाही महाराज, आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पान्हा नाम घेता पंढरी राणा. अरे आमचा सांभाळ करण्याकरिता येतो, कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचित त्यांनी अशा पद्धतीने येतो आणि भक्तांना सांभाळतो. हा त्याचा स्वभाव आहे महाराज, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून तो त्यांनी सांभाळण्याकरिता येतो आणि भक्तांकरता काहीही होतो. महाराज म्हणतात शुष्क काष्टी गुरुगुरी लाज हरी न धरता. अरे लाजही त्याला वाटत नाही, भक्तांचा सांभाळ करण्याकरिता अशा अवस्थेत येतो. असे अनेक रूप त्या भगवंताचे आहेत महाराज. ते सगळेचे सगळे रूप त्याचेच आहेत, पण त्या सगळ्या रूपांमध्ये विशेष असणारं रूप जर कोणतं असेल तर कृष्ण रूप आहे. तो अनेक प्रकारना अवतार घेऊन येतो भक्तांकरता. अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागे उद्धरणे. कनवाळू कृपाळू असा तो भगवान आहे महाराज. दिनांचा उद्धार करण्याकरिता अनंत अवतार, अवतारांच्या राशी तो हा उभा विटेवरी. तो विटेवर उभा अनंत अवतार ज्यानं धारण केले. अवताराचे प्रकार आहेत अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्णोत्तम. हे अवताराचे प्रकार आहेत महाराज. आपण सगळे भगवंताचे अंश आहोत. ममयो अंशो जीवलोके जीवभूत सनातना मनषष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानिकर. जीव देवाचा अंश आहे महाराज. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म मूर्ख नेने वर्म असं त्यांनी म्हणतो. स्वतः परब्रह्मच आहे. तुका म्हणे कैसे केव कोठे जीव निराळा. जीव हा देवच आहे. म्हणून त्यांनी जीव अवघे देव खोटा नागवी संदेह. हा त्यांनी अनेक प्रमाणे मला पाहता येतील. अंशांश अवतार व्यासादिकांचे अवतार आहेत. कला अवतार म्हणजे मोहिनी आदी करून अवतार आहेत. आवेश अवतार म्हणजे वराह नरसिंहाचे अवतार आहेत. तो त्यांनी पूर्ण अवतार प्रभू रामचंद्रांच्या रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि पूर्णोत्तम अवतार श्रीकृष्ण रूपानं प्रत्यक्ष प्रगट झाला आणि तोच कृष्ण परमात्मा विटेवर उभा राहिला. गीता जेने उपदेशिले ते हे विटेवरी माऊली. तोच विटेवर उभा असणारा नारायण आहे महाराज. म्हणून तो एवढे अवतार भक्तांकरता घेतो. तो कृष्ण परमात्मा, तोच पांडुरंग आहे. तो त्यांनी सगळ्या जगाचा मालक आहे. पण त्याच्यासारखा कोण आहे महाराज जगात दुसरा? ऐसा न देखे मी कोणी. त्याच्यासारखा कोण आहे हो? फार महत्त्वाचा विचार आहे. म्हणून तोच सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्याकडे पाहावं. त्याचं सौंदर्य त्यांनी महाराज मोठ्या मोठ्या लोकांना वेधून घेतो. भगवान त्यांनी शंकरासारखे बापुडे झाले आणि त्याच्या पोटाला आले. काम बापुडा झाला आणि त्याचा मुलगा होऊन प्रद्युम्न होऊन अशा पद्धतीने जन्माला आला. लक्ष्मी बावळली आणि त्याच्या पायाजवळ बसली महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. सगळं जग त्याच्या मागे मागे फिरतं, त्याच्याकरिता वेडे झाले महाराज सगळे. एवढा सुंदरच आहे. काय त्याचं सौंदर्य वर्णन करू सांगू. इतका सुंदर आहे महाराज. हे बरहा पीडम नटवर बपू कर्णयो कर्णिकारम विभ्रदवास कनक कपिशम वैजयंतींच मालाम रंध्रान वेणोराधर सुधया पुरेन गोपवृंदय वृंदारण्यम सपद्रमनम प्राविशद गीत कीर्ती. बरहा पीडम मस्तकावर मोराचा पीस आहे. अतिशय सुंदर सावळा सुकुमार आहे. कर्दळीच्या गाभ्या समान ज्याचे चरण आहेत. तो देहुडा चरण उभा राहतो. एक पाय सरळ आहे, एक पाय तिरका ठेवलेला आहे. त्याच्या पायाची नख स्फटिकासारखी दैदिप्यमान आहेत. अतिशय कोमल असणारे चरण. त्याच्यामध्ये त्यानं पैंजण घातलेले आहेत. त्यानं पिवळा पितांबर परिधान केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं कमरेला शेला बांधलेला आहे. त्याचं उदर त्रिवलीनं युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याचे कपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहेत. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भुवया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. त्याचं उंच असणारं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये दिव्य कुंडले आहेत. त्याचे ओठ कुंदरू फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर दिसत आहेत. स्मित हास्य करतो आहे. दिव्य त्याचे हात आहेत. त्या हातामध्ये मनगटात मनगट्या घातलेल्या आहेत. दंडामध्ये बाजूबंद घातलेले आहेत. त्यानं मुरली हातात घेतलेली आहे. ती मुरली आधारावर ठेवून अशा पद्धतीने वाजवतो आहे आणि अतिशय सुंदर दिसतोय महाराज. हे अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. अतिशय सुंदर, सगळं मधुरच मधुर आहे महाराज. त्याच्यासारखं जगात त्यांनी माधुर्य कोणाकडे पाहिलं नाही. म्हणून त्याचं चिंतन करता करता जीव त्यांनी त्याचाच होऊन जातो. म्हणून त्यांनी महाराज त्याच्यापासून वेगळं व्हायच्या त्यांनी स्थितीत शिल्लक राहत नाही. ही त्याची शरणागती आहे आणि अशी शरणागती त्याला जाणून आपण केली पाहिजे. ही शरणागती तुकोबाराने केली. म्हणतात तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुजातेही त्रिभुवनी. म्हणून तू स्वरूपानं त्याने श्रेष्ठ आहेस. तू कार्यानं श्रेष्ठ आहेस. तू स्वभाव तुझा तीन तापांना घालवणारा, भक्तांना सांभाळणारा आहेस आणि अतिशय सुंदर रूप धारण करून भक्तांच्या समोर प्रगट होतो. ऐसा न देखे मी कोणी. असा तुझ्यासारखा दुसरा कोणी पाहिला नाही रे देवा. कोणाला विचारलं, कोणी सांगितलं तुम्हाला? ते म्हणले असं उगाच नाही म्हणत मी. मग मी अनेक पुराणं पाहिलेले आहेत. पुराणे उगाच नाही सांगत मी तुमच्या समोर. मी सगळी पुराणं पाहिलेली आहेत. 18 पुराणं आहेत महाराज. हे मुख्य पुराण आहेत. त्याच्यापेक्षा त्यांनी उपपुराणं फार आहेत जास्त.
एवढे पुराण आहेत महाराज. दर्शन म्हणजे शास्त्र. नास्तिक 6 शास्त्र आहेत. म्हणजे त्यांनी चारवाक शास्त्र आहे ते वेदाला मानत नाही. जे वेदाला मानत नाही त्यांना नास्तिक म्हणतात. नास्तिक ओ वेदनिंदक हा. म्हणून चारवाक वेदाला मानत नाही. जैन वेदाला मानत नाही. बुद्धांचे 4 शिष्य आहेत. 4 प्रकारचा उपदेश केला. शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम असा उपदेश केला. 4 वेदाला मानत नाहीत. नास्तिक आहेत महाराज. सगळे पाहिले धुंडाळून. आस्तिक पाहिले महाराज शास्त्र. आस्तिक शास्त्र, न्यायशास्त्र, वैशेषिक शास्त्र, सांख्यशास्त्र, योगशास्त्र, पूर्वमीमांसा शास्त्र, उत्तरमीमांसा शास्त्र हे जगदोद्धाराकरिता शास्त्र निर्माण झाले महाराज. म्हणून त्यांनी हे सगळेचे सगळे शास्त्र तपासून पाहिले. पण असं तुझ्यासारखं त्याच्यात कोणी सापडलं नाही रे. सगळ्या शास्त्रांनी त्यांनी मला तुझंच वर्णन करून सांगितलं. जो पुराणांना सुद्धा कळत नाही पुराणाची वाढ. हरिश्रुती ज्याचं वर्णन करता श्रुती ती पार. तो पुंडलिका करता साकार झाला. त्याचं वर्णन पुराणांमध्ये करून सांगितलेलं आहे. तुका म्हणे जाते सनकाधिक ध्यात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. सनकाधिक संत ज्याचं ध्यान करतात. म्हणून त्यांनी तो पुंडलिका करता त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाला असो. म्हणून सगळी पुराणं त्यांनी महाराज एकमुखानं त्याचं वर्णन करतात. पुराणे ज्याचे पवाडे गातात. अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसे धेंडे तो या गवळे यांचे घरी उमरा चढतात टेकाधरी. म्हणून त्यांनी एवढा श्रेष्ठ असणार तो परमात्मा. पुराणाला त्याचं वर्णन करता येत नाही. पण ते सगळे पुराणं धोंडाळून पाहिले. दुसरं कोणी सापडलं नाही. तूच त्याच्यात सापडला. पुराणांनी भगवंताचा महिमा सांगितला. भगवंताचा स्वभाव लोकांच्या समोर सांगितला. आपण त्याचा स्वभाव त्यांनी जाणून त्याला शरण गेलं पाहिजे. हा महत्त्वाचा विचार आहे. स्वभावानंच माणसं जवळ येतात महाराज. तुमचा स्वभाव जर चांगला असला तर लोक आपोआप तुमच्या जवळ येतात. आणि तुमचा स्वभाव जर खडूस असला तर तुमच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. तुम्ही समोरून आल्यानंतर 2 मिनिटं छान बोलू शकतात लोक. कसं छान आहे छान आहे. आणि मग एकदा तुम्ही बाजूला गेली की तुमची खलबत्ती कुटायला सुरुवात करतील. लोक त्याचं काय माणूस आहे तो असं तुम्ही म्हणतात महाराज. लोकांचा स्वभावच आहे. स्वभाव देवाचा स्वभाव फार श्रेष्ठ आहे महाराज. तो स्वभाव त्यांनी जाणूनच सगळे संत भगवंताला शरण गेले. त्याचा दिव्य महिमा जाणूनच सर्वजण भगवंताला शरण गेले. किती प्रेम करावं त्या भक्तांवर विशेष आहे महाराज. ज्या भक्तांनी सर्वस्व भगवंताला दिलं तो त्या भक्तांकरता सर्वस्व देऊन अशा पद्धतीनं उतराई होण्याचा प्रयत्न करतो. मला अनेक उदाहरणं तुमच्या समोर सांगता येतील. हा त्यांनी महाराज प्रल्हादाला सांभाळण्याकरिता खांबातून प्रगट झाला नरसिंह रूपामध्ये. असं कोणी करील नाही. तोच त्यांनी करू शकतो. पुराणाने सांगितलं आहे. पहिली पुराणे हे पुराणाने सांगितलेलं आहे. तो सच्चिदानंद रूप आहे. तो अनादी अनंत आहे. हे कोणी सांगितलं? हे शास्त्राने सांगितलं. धांडोळली दर्शनाने मला हे सांगितलेलं आहे की तो असा आहे. हे पुराणाने त्याचं वर्णन करून सांगितलेलं आहे. तो असा आहे. फार श्रेष्ठ आहे महाराज. तो मध्ये प्रगट झाला आणि त्याचा राज्याभिषेक व्हायचा होता. तुम्ही ऐकतात ना सगळेजण. राज्याभिषेक व्हायचा होता. तो राज्याभिषेक व्हायचा. आता सगळं ठरलं. होणारच होता राज्याभिषेक. पण यालाच असं वाटलं की वनामध्ये त्यांनी माझी वाट पाहणारे फार आहेत ना. आपण त्यांना भेटायला गेलं पाहिजे. ते माझ्याकरिता अशा पद्धतीने आलेले आहेत. मग काय करावं. एवढ्या रात्री त्यांनी भगवान कैकेयीच्या महालात गेला म्हणतात. अनेक रामायणात नाही का रामायणात असा प्रसंग आहे. आणि कैकेयीकडे गेलं म्हणे आई फार माझ्यावर प्रेम कर. कैकेयी फार प्रेम करत होती देवावर. म्हणतात रात्री झोपताना डोळे बांधून झोपायचे. आणि सकाळी त्यांनी आधी राम पाहायचे मग दिवसाला सुरुवात करायची. एवढं प्रेम रामावर होतं. आणि तिनं 2 वर मागून घेतले आणि रामाला वनवासाला पाठवलं. कलंकित झाली महाराज कायमची. का झाली त्याचं कारण आहे काय का रामायणातलं वर्णन सांगतो. भगवान तिच्याजवळ गेले तेवढ्या रात्री. जसं कळालं देवाला उद्या राज्याभिषेक होणार आहे. कैकेयीला म्हणले आई तू माझ्यावर फार प्रेम करतेस ना. म्हणे हो. तू माझ्याकरता काही करायला तयार आहेस. म्हणे काही करायला तयार आहे. तुझ्याकरता जीव सुद्धा द्यायला तयार आहे रामा. एक माझं म्हणणं त्यांनी ऐकलं पाहिजे. काय म्हणणं आहे सांग. माझं म्हणणं जर तू ऐकलं तर कदाचित तुला फार दुःख सहन करावं लागेल. मी फार दुःख सहन करायला तयार आहे. माझं म्हणणं जर ऐकलं तर कदाचित तुला वैधव्य येण्याची शक्यता आहे. एक क्षणभर थांबली लगेच निर्णय दिला. वैधव्य आलं तरी चालेल रामा. मला त्याच्याशी काही चिंता नाही. माझं म्हणणं जर तू ऐकलं तर कायमस्वरूपीची युगानुयुग कलंकित होशील. ती म्हणली मी कलंकित व्हायला तयार आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे महाराज. काय पाहिजे तुला सांग. मग त्यानं सांगितलं 2 वरदानं मागून घे. मला वनाला जायचं आहे. आणि ते सगळेचे सगळे ऋषीमुनी साधू संत त्यांनी झाडांच्या रूपात उभे आहेत. कोणी वेलींच्या रूपात उभे आहेत. कोणी पशूंच्या रूपात उभे आहेत. कोणी पक्ष्यांच्या रूपात उभे आहेत. कोणी ऋषींच्या रूपानं वाट पाहतायत. त्या सगळ्यांना मला भेटायला जायचं आहे. राज्याला लात मारून राम वल्कल वस्त्र परिधान करून वनात जाण्याकरिता निघालेला आहे. राज्य महत्त्वाचं वाटेल का वन महत्त्वाचं वाटेल माणसाला. काय तुम्ही 2 मुद्दे समोर ठेवल्यानंतर काय स्वीकाराल. राज्य माणसं स्वीकारतील. आरामात राहण्याचा प्रयत्न करतील. रामाच्या समोर राज्याचं ताट वाढून ठेवलेलं आहे आणि रामानं त्या ताटाला लात मारून त्यांनी वनाचा स्वीकार केला. कोणाकरता.
जे वाट पाहतात भक्त त्यांच्याकरता एवढं प्रेम त्या भक्तांवर करतोय असा देव कुठं पाहिला तुम्ही? तुकोबाराय म्हणतात ऐसा न देखे मी कोणी. कोणी सांगितलं? पाहिली पुराणे, हे पुराणांनी मला सांगितलं. तो झाडांना भेटत होता सीते सीते म्हणून, सीता चोरून नेली. झाडांना त्याला काही माहीत नव्हतं का सीतेचं काय झालं, ती सगळी लीलाच होती त्याची. ते झाडं सामान्य नव्हते, ऋषीमुनी होते, भेटत होता. तो भेटण्याकरिता शबरीला तगणी महाराज गेला आणि गेल्यानंतर तिचे ते उष्टी बोरं खाल्ले म्हणतात. तिनं सगळं नाही मला सांगायचं, तुम्हाला माहिती आहे सगळं ते. तिनं ते कुरतडलेले बोरं देवाकरता ठेवले होते आणि देवानं ते खाल्ले म्हणतात. म्हणजे लक्ष्मणाच्या हातातही द्रोण दिलं होतं, खा ना बाळा. ती कुरतडलेले बोरं होते. म्हणे आजी हे बोरं कोणी कुरतडले? म्हणे मीच कुरतडले बाळा. म्हणे का कुरतडले? अरे ते आंबट आहेत का, गोड, जे चांगले खराब आहेत का, किडके वगैरे पाहायला नको का, चांगले चांगले आहेत म्हणे खा. तिच्या तोंडाकडे पाहायला लागला लक्ष्मण. मला आजी तुनं दात कधी घासले होते? ती म्हणे आम्ही दात घाशीत नाही बाळा. दात घाशीत नाही म्हणल्यावर त्याला बोराकडे पाहायचं आणि तिच्या तोंडाकडे पाहायचं. म्हणे आजी तुझं वय किती आहे? म्हणे 80 वर्षाचं. एवढ्या दिवसापासून दात नाही घासले? म्हणे नाही घासले. दात नाही घासले म्हणले. नाही घासले म्हणले की त्या बोरांकडे पाहायला सुरुवात केली. तिच्या तोंडाकडे पाहायचं लक्ष्मण, बोराकडे पाहायचा. त्याला त्यांनी खावी नाही वाटले महाराज ते बोरं. ती घेतली ना असंच द्रोण त्यांनी गुपचूप मागे टाकून दिलं. ते द्रोण टाकून दिलं मागे, खाल्ले नाहीत. यानं खाल्ले महाराज. यानं काहीच नाही विचारलं दात कधी घासले होते, किडके होते का, उष्टे होते का, फल खाल्ले. बोरं खाण्याची काय पद्धत असते? आतली त्यांनी बी टाकून द्यायची असते. यानं बियांसहित बोरं खाल्ले. त्या भक्ताला आनंदित करण्याकरिता, त्या भक्ताचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता हा बियांसहित बोरं खाणारा राम असा कुठं पाहायला भेटेल? ऐसा न देखे मी कोणी. कोणी सांगितलं? पाहिली पुराणे, हे पुराणांनी सांगितलं आहे. असा देव त्यांनी जगाच्या पाठीवर कुठं सापडत नाही महाराज. फार महत्त्वाचा विचार आहे. अजून आहे का? म्हणतात रामप्रभूंचा वनवास पूर्ण झाला आणि वनवास पूर्ण झाल्यानंतर एका राजानं रामाला जेवायला बोलवलं. बरं, फार सुंदर स्वयंपाक केला. श्री बालाजीचा बेत होता. म्हणजे श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, लाडू हे सगळे पदार्थ ताटात वाढलेले होते आणि लक्ष्मण दादाही बरोबर बसले होते. आणि आता जेवायचं त्यांनी महाराज जेवायला सुरुवात करायची. पक्वान्न त्यांनी खातोय. राम पक्वान्नाचा एक घास घेतला आणि तोंडात त्यांनी घास घातला. राम गंभीर झाला, राम गहिवरला, राम शांत झाला. रामाचे डोळे डबडबून आले. लक्ष्मणानं पाहिलं, दादा अहो जेवण करत आहात आणि पक्वान्न खात आहात, काय झालं, एवढे गंभीर का झालात? असं म्हणल्यावर तर राम हुंदके द्यायला लागला महाराज. हुंदके देऊन डोळ्यांमधून अश्रुधारा व्हायला लागल्या. लक्ष्मणानं खाली हात घातला, नेत्रातले अश्रुबिंदू आपल्या हातावरती घेतले आणि विचारलं, दादा का रडतात, त्याचं कारण तरी सांगावं. मग प्रभू त्यांनी बोलायला लागले, पक्वान्न खाताना राजाची मेजवानी तर डोळ्यासमोर ठेवले. अशा परिस्थितीमध्ये तो राम लक्ष्मणाला सांगायला लागला हुंदके देऊन, लक्ष्मणा माझ्या शबरीचे बोरं किती गोड होते नाही का रे. म्हणजे पक्वान्न खाताना राम शबरीच्या बोराची आठवण करतो. आपण कोणाच्या नरड्यात हात घातला इतका तरी आपली आठवण करीत नाही महाराज तो. आणि देवाचे ते त्यांनी बोरं खाल्लेले लक्षात राहिले. देवानं त्या पक्वान्नांची आणि बोराची तुलना केली आणि त्याच्या लक्षात आलं त्या बोरांमध्ये जे प्रेम प्राप्त झालं होतं ते या पक्वान्नांमध्ये नाही. याच्यात उपचार आहेत, औपचारिकता आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळत आहे. ते बोरं त्यांनी महाराज तिचे खाल्ले आणि खाऊन त्याची आठवण पण ठेवली महाराज. हा महत्त्वाचा विचार आहे. आपण कृतज्ञ होतो, कोणी किती उपकार केले तरी समाजातले लोक विसरून जातात महाराज. पण देव असा आहे जो कोणाचे उपकार विसरत नाही महाराज. ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. केवटानं गंगा पार करून दिली होती ना रामाला. तो राम त्याने पुष्पक विमानात बसून ज्यावेळेला परतीच्या प्रवासाला निघाला त्यावेळेला गंगेच्या तटावर ते विमान खाली उतरलं. तो केवट असा होता, त्यानं परत नाव पाण्यामध्ये ठेवली नाही महाराज. तुम्हाला ज्या नावेत माझा राम बसला ती नाव आता मंदिर झालेली आहे. आणि डोळ्याला पट्टी बांधून घेतली 14 वर्ष. का बरं? ज्या डोळ्यानं राम पाहिला त्या डोळ्यानं जग आता परत मला पाहायचं नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधून त्यांनी केवट थांबला होता. भगवान आले, त्याच्याजवळ गेले, त्याच्या डोळ्याची पट्टी सोडली. राम डोळ्याला दिसला. रामानं कडकडून त्यांनी महाराज त्याला हृदयाला लावलं आणि मग त्यांनी महाराज सामान्य नाही गोष्ट सांगत मी तुम्हाला, त्याच्या पत्नीसहित त्याला पुष्पक विमानात बसवलं आणि भगवान त्याला आपल्याबरोबर अयोध्येला घेऊन गेले. केवढं प्रेम आहे रामाच्या मनामध्ये. असा देव जगाच्या पाठीवर कोणी पाहिला? ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. हा फक्त केवटावर प्रेम करतो असं नाही, हा फक्त शबरीवर प्रेम करतो असं नाही, हा फक्त निषादावर प्रेम करतो असं नाही, हा फक्त प्रल्हादावर प्रेम करतो असं नाही, हा आपल्यावर पण तेवढंच प्रेम करतो पण आपल्याला समजत नाही. खरं सांगतो महाराज, आपल्यावर तेवढंच प्रेम करतो, आपल्याला पण वाटलं पाहिजे तो कन्हैया माझा विचार करतो आहे, तो कन्हैया मला सांभाळतो आहे. तुकोबारायांचं प्रमाण आता आम्ही गाडीत बसल्या म्हणत होतो.
देवदयाळ देवदयाळ करी तुकयाचा सांभाळ. माझा सांभाळ करणारा देवच आहे. मी कीर्तनात कंबर बांधून जरी तुमच्या समोर बोलतो, माझ्या मनातला भाव आहे महाराज. मला प्रत्येक पावलाला तोच सांभाळतोय. माझ्या खाण्याची चिंता करतो, माझ्या राहण्याची चिंता करतो, माझ्या प्रत्येक गोष्टीची चिंता करतो. हे मला कळालंय. तसं का सांगतो तुमच्यासमोर? तुम्हाला पण हे कळावं की तुमची चिंता तोच करतो महाराज, दुसरा कोणी करत नाही. त्याच्याशिवाय कोण चिंता करणार आहे? तुम्हाला वाटत असेल हे प्रपंचातले लोक चिंता करतात, हे नाही चिंता करत कोणाची. हे स्वार्थापोटी चिंता करतात. हा महत्वाचा विचार आहे. तो निस्वार्थ आहे. त्याचा काय स्वार्थ आहे तुमच्याकडून? काही स्वार्थ नाही, तरी पण त्याने तुमची चिंता करतो. म्हणून असा पाहिला कोणी जगामध्ये? ऐसा न देखी मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी. असाच आहे महाराजा. तो भक्तांना वेध लावतो, भक्तांना छंद लावतो, भक्तांना आपलं करतो. त्या भक्तांकरता त्यांनी महाराज कासा विसरून रडतो त्यांची आठवण झाल्यानंतर. हा त्यांनी महाराज कृष्ण झाला आणि मथुरेला गेला. व्रजभूमीतून मथुरेला गेला. तिथं गेल्यानंतर त्याचा जन्मदिवस आला आणि तो जन्मदिवस आल्यानंतर त्यांनी सगळ्या लोकांनी थाटामाटात साजरा केला. आणि संध्याकाळ झाल्यानंतर हा त्यांनी महाराज गच्चीवर जाऊन उभा राहिला आणि खोल आकाशात त्यांनी पाहायला लागला. पाहता पाहता गहिवरला उद्धवजी महाराज बरोबर होते. उद्धवानं पाहिलं, देवा काय झालं तुला? काय एवढा गंभीर झाला? काय म्हणला माहिती आहे उद्धवा, मला त्या गोपाळांची फार आठवण येते रे. मला यशोदा माईची फार आठवण येते. मला नंदबाबांची फार आठवण येते. ते माझी वाट बघत असतील, माझ्या रस्त्याकडे डोळे लावून त्यांनी बसले असतील, मी त्यांच्यापर्यंत जाऊ शकत नाही. मला त्यांची फार आठवण येते. ते फार आठवण करत होते महाराज. रस्त्यात त्याची वाट पाहत उभे राहत होते तासन तास. तुम्हाला मधुमंगल ऐकायला मिळालं असेल कधी. हे मधुमंगलाचं पुढे काय झालं माहिती आहे तुम्हाला? 2-3 मिनटं माझ्याकडे आहेत, तेवढ्या वेळात सांगतो तुम्हाला. तुझा टाईम तर संपून गेला. मी आपलं नानांबरोबर बोली सोडून आलेलो आहे. लक्षपूर्वक ऐका. ज्यावेळेस सगळ्या गोपाळांना भेटून जात होता ना महाराजा, सगळे गोपाळ रडत होते दायमाकडून, देवा तुझ्या वाचून कोण आहे रे आम्हाला? नको जाऊस भगवंता, असं म्हणत होते. त्याच्यात तो छोटासा मधुमंगल होता, रडत होता, बोबड्या शब्दात बोलत होता, देवा तू आम्हाला सोडून चाललास. असं म्हणल्यावर देवालाही गहिवरून आलं महाराज. बाळा तुला सोडून जावं वाटत नाही रे, पण जाणं माझं कर्तव्य आहे, मला गेलं पाहिजे. पण मी येईन परत, तुला नक्की भेटण्याकरता येईन. तो तेच शब्द लक्षात घेऊन होता, देव माझा येणार आहे मला भेटण्याकरता. पण भगवंताची वाट पाहत होता महाराज. फार महत्त्वाची गोष्ट सांगतो. हातात एक लोटाभर पाणी घ्यायचा. आता यमुनेला काय पाणी वाहत नव्हतं का, पण तरीसुद्धा मी पाणी दिलं पाहिजे, देवाला स्वागत केलं पाहिजे. हातात पाणी घेऊन त्यांनी महाराज रस्त्यात उभा राहायचा. आणि लोक त्याला विचारायचे, मधुमंगला का उभा आहेस रे? देव येणार आहे. माझ्याकडे ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे वे मिलेंगे. त्या ग्रंथाचं नाव आहे वे मिलेंगे. त्यांच्या पोटात भाव होता महाराज, माझा देव मला भेटणार आहे. अशी आस लागली होती, माझा देव मला भेटणार आहे. एक दिवस का होईना पण मला भेटण्याकरिता येईन, ही आस सगळ्यांच्या पोटात निर्माण व्हावी महाराज. माझी विनंती सगळ्यांनी ऐका. कोण आहे जगात कोणाचं? खरं सांगतो महाराज, तोच फक्त आपला आहे. म्हणून कोणाची वाट पाहता आणि कोण तुमचं कल्याण करण्याकरिता येणार आहे, तोच तुमचं कल्याण करेल महाराज. म्हणून त्यांनी मनामध्ये दृढ भाव निर्माण करा, तो पितांबर धारण करणारा मोर मुकुट बनसीवाला मला भेटण्याकरिता येणार आहे, अशी भावना पोटात त्यांनी आहे. तो मधुमंगल वाट पाहतोय महाराज, हातात गाडवा भर पाणी घेऊन, पण देव येत नाही महाराज. आता काय करायचं? व्याकुळ होत होता, मनात विचार येत होता, आता माझ्या जगण्यात काय अर्थ आहे? जीवच देतो म्हणला. मग जीव देण्याकरिता त्यांनी महाराज त्या तटावर जायचं आणि आता उडी मारणार. इतक्या त्यांनी परत थांबायचा. त्याच्या मनात दुसरा विचार यायचा, मी उडी मारली जर जीव दिला आणि 5 मिनिटानं जर का नाही आला, मग त्यांनी काय करू? म्हणून मरायचं कॅन्सल करत होता. लक्षात घ्या मी काय सांगतो. म्हणजे त्याला जगता पण येत नव्हतं आणि त्याला मरता पण येत नव्हतं. त्याला जगण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या वाचून जगणं असह्य झालं होतं, आणि मरण्याचा प्रयत्न त्यांनी करत होता तर मरता सुद्धा येत नव्हतं. अरे हरिविन शून्य शेजारू गे माय, अशी अवस्था झाली होती. सगळ्या गोपिकांची गोपाळांची अशीच अवस्था होती. कृष्ण विधियली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माय, न लगे चंदनू न लगे विंझनवारा, हरिविन शून्य शेजारू गे माय. हरिविन शून्य सगळं झालं होतं. जगातलं काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. आता त्यांनी स्वतःचंही आठवण शिल्लक राहिली नव्हती, जगाची आठवण शिल्लक राहिली नव्हती, फक्त भगवंताची आठवण शिल्लक राहिली होती. अशी त्यांची अवस्था होती. आणि देवाकरिता दाय माकडून रडत होते महाराज. म्हणून देव त्यांच्याकरिता रडत होता. आणि कासावीस होऊन त्यांनी उद्धवाला म्हणत होता, उद्धवा माझी वाट पाहतात रे, मला त्यांना भेटायला जावं असं वाटतं. माझा जीव त्यांनी त्यांच्याकरिता कासावीस होतो. जगाचा मालक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, आणि भक्तांकरिता व्याकुळ होऊन रडतोय. आणि ज्ञानी असणाऱ्या उद्धवाच्या समोर त्यांनी काकुळते लिहून म्हणतोय, उद्धवा मला त्यांची आठवण येते रे. सांगा जगाच्या पाठीवर असा कोण आहे की जो त्यांनी भक्तांकरता एवढा व्याकुळ होईल?
ऐसा न देखे मी कोणी दुजाती ही त्रिभुवनी, त्रैलोक्यात असा कोणी पाहायला भेटणार नाही, एवढा दयाळू देव आहे. व्यासदेवांनी भागवतात लिहिताना 3ऱ्या स्कंदामध्ये पुतना मारल्यानंतर एक शब्द वापरला, अहो बक्कियम स्तनकालकूटम जिघंसया पायदप्य साध्वी लेभे गतिम धातुर्चिताम ततोन्य कमवा दयालुम शरणम व्रजेन. अरे अशा दयाळू देवाला तुम्ही शरण का जात नाहीत? हे पुराणांमध्ये लिहिलं महाराज व्यासदेवांनी. अशा देवाची का शरणागती करत नाहीत? ते शब्द त्यांनी तुकोबाऱ्यांच्या हृदयामध्ये बिंबलेले आहेत. म्हणून ती सगळी पुराणं पाहिली, ती सगळी दर्शनं धांडुळली आणि मग मनात विचार केला याला शरण जायचं. म्हणून त्याच्या समोर उभे राहिले. त्याला म्हणू लागले, देवा तू असा आहेस रे. म्हणून त्यांनी तुझ्या वाचून कोणाला शरण जाऊ, तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. ऐसा न देखी मी कोणी, असा दुसरा मला दिसत नाही. दुजाती ही त्रिभुवनी. कुठं पाहिलं म्हणे? पाहिली पुराणे, धांडुळली दरुशने, सगळी पुराणं पाहिली, सगळे शास्त्र पाहिले, सगळा वेद पाहिला, सगळे उपनिषद पाहिले, पण तुझ्यासारखा कोणी सापडला नाही. मग एकच निर्णय घेतला, बस तुझ्याच चरणाजवळ राहायचं. आता तुला सोडून कुठं जायचं नाही, तुझ्या चरणांच्या ठिकाणी स्थिर व्हायचं. आणि म्हणून मी त्यांनी तुझ्या चरणाच्या ठिकाणी जडून बसलेलो आहे, असा दिव्य भाव भगवंताच्या समोर व्यक्त केला. तुका म्हणे ठाई, 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 तुका म्हणे ठाई. जडून ठेलो तुझे पायी, जडून ठेलो तुझे पायी, ऐसा मीन देखो कोणी, ऐसा मीन देखो कोणी. ठेला तुझे पाय, जडून ठेलो तुझे पाय, ऐसा न देखो कोणी ऐसा न देखो कोणी. तुझा कोणी त्रिभुवनी, दुजाती त्रिभुवनी, दुजाती
वा तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी देवा म्हणून इथेच ठाई म्हणजे इथेच तुझ्या पायाजवळ आता मी चढून घेतलेलं आहे स्वतःला. देवाच्या पायाजवळ फार जडले महाराज, ते परत मागे फिरलेच नाहीत. अशी फार उदाहरणं मला माहिती आहे. वेळ संपून गेला, आता जास्त उदाहरणं सांगण्यात काय तात्पर्य नाही. हां नावं सांगतो, फक्त नावं सांगतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणू 2 उदाहरणं सांगतो, फक्त नावं सांगतो. जे जडले त्यांचे नावं सांगतो. तुमच्या माहिती करता गरजेचे आहेत महाराज ते. भगवती सखूबाई त्या भगवंताच्या भेटीकरिता जायला निघाल्या होत्या. घरच्या लोकांनी प्रतिबंध केला, मग सकूसाठी देव सकू झाला. तो घरी थांबला आणि त्या वारीला गेल्या. जशाच वारीला गेल्या आणि भगवंताच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि शरीर तिथंच सोडून दिलं. जडून ठेवलं तुझे पाय. भक्त कान्होपात्रा, या कान्होपात्रा त्यांनी महाराज भगवंताच्या भेटीकरिता गेल्या. त्यांना नायकिनीची कन्या होती आणि तो राजा त्यांनी महाराज बळजबरीने नेण्याच्या विचारात होता. मग बळजबरी त्यांनी न्यायची तयारी होती. म्हणजे शेवटची इच्छा आहे मला पांडुरंगाच्या समोर जायचं. पण पांडुरंगाच्या समोर गेलं म्हणे देवा काय रे, मला तुझ्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मी आता काय करू. चरणावर मस्तक ठेवलं आणि शरीर सोडून दिलं महाराज. देवाच्या चरणात विलीन झाले. जडून ठेवलो तुझे पायी, फार मोठी गोष्ट आहे. श्री संत नरहरी महाराज काय मोकोलनी आस जहाले उदास. मोकुलनी कानोपात्रा म्हणतात. देवा सगळं त्यांनी सोडून अशा पद्धतीने तुझ्या चरणाबरोबर एकरूप झाले. संत नरहरी महाराज, नरहरी सोनार, जे पांडुरंगाच्या भेटीकरिता गेले आणि पांडुरंग कटीशी स्थिर झाला, गुप्त झाला. नामदेव महाराजांचा अभंग आहे महाराज. मग त्यांचं जरी समाधी मंदिर कुठं असलं तरी पांडुरंगाच्या कमरेमध्ये त्यांनी नरहरी महाराजांना स्थान प्राप्त झालं. एवढं विशेष भाव मी तुमच्यासमोर सांगतोय. जडून बसले, देवाचेच झाले महाराज, गुप्त झाले. नामदेव महाराज त्याच्या पायरीजवळ आले आणि स्वतः त्यांनी पायरीत गुप्त झाले. जडून ठेवलो तुझे पायी. नामदेव महाराजांचा सगळा परिवार त्या पायरीमध्ये गुप्त झाला. मग जडून ठेवलो तुझे पायी, किती मोठी गोष्ट आहे. त्यांची सून बाळणपणाला गेली होती, मुलगा झाला. तो मुलगा देवाच्या दिशेने भिरकावला आणि बाई त्या पायरीमध्ये गुप्त झाली. जडून ठेवलो तुझे पायी. त्याच्या चरणाच्या ठिकाणी दृढ झाले. भगवती मीराबाई मेवाडला राहत होत्या ना, त्या सगळ्या लोकांनी फार छळ केला होता त्यांचा. पण फार वेदना अंतकरणाला झाल्या आणि शेवटच्या काळामध्ये द्वारकेला गेल्या आणि कन्हैयाच्या मंदिराच्या समोर त्यांनी थांबल्या. आणि तिथं दुष्काळ पडला. सगळे लोक ऋषीमुनींना घेऊन आले. त्या तपस्वी लोकांना त्यांनी महाराज ब्राह्मणांना आणलं. हिला घेऊन चला परत, तरच पाऊस पडेल. आता काय करायचं म्हणून मी कन्हैयाची आज्ञा घेऊन येते. आणि कन्हैयाच्या समोर जाऊन फार प्रेमानं त्यांनी महाराज त्याला आळवलं. देवा आता परत तिथं जाण्याची इच्छा नाही रे, आता तुझ्या चरणांच्या ठिकाणी स्थिर व्हायचं आहे. म्हणून घाईघाईनं भगवंताला भेटण्याकरिता गेलं. देव नवरदेवाच्या रूपात प्रगट झाला आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज मिरेला हृदयाला लावलं. आणि जसंच हृदयाला लावलं तशी मीराबाई भगवंतामध्ये एकरूप त्यांनी होऊ लागली. त्या पुजाऱ्यांनी पाहायला सुरुवात केली. महाराज तिचा पदर धरून ओढायला सुरुवात केली, पण थांबली नाही. भगवंतामध्ये एकरूप होऊन गेली. जडून ठेवलो तुझे पायी. असा प्रसंग आपल्या जीवनात यावा, अशी स्थिती आपली निर्माण व्हावी की भगवंत असं करणार आहे, तुझ्या पायामध्ये त्यांनी विलीन करून टाक, आता दुसरं काहीच ठेवू नकोस. अशी स्थिती आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी याच्याकरिता तर त्यांनी स्वतःचं उदाहरण दिलंय आणि भगवंताबरोबरचा संवाद आपल्यासमोर प्रगट केला. ते म्हणतात तुका म्हणे ठाई जडून ठेलो तुझे पायी. तुझ्या पायाजवळ त्यांनी जडून राहिलो देवा. आता काही अपेक्षा राहिली नाही, स्थिर त्यांनी अशा पद्धतीने झालो. हा भाव तुकोबरायांचा आहे. अजून कोण कोण त्याच्या पायात विलीन झालं माहिती आहे? आता सांगू. हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. हे भजन घेण्याचं कारण एवढंच आहे, शंकराचार्य जोड आहेत.
शुकसनकादिक नारद तुंबर आणि शंकराचार्य मध्य आणि तिथून पुढे ज्ञानोबा तुकाराम ही सगळी वारकरी संप्रदायाची परंपरा. त्याच्यात आचार्य आहेत म्हणून त्यांचं भजन आपण घेतलेलं असू द्या. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबतो. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणमान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. सगळेच रामनगरचे आहेत काय? तुम्ही दोघं रामनगरचे आहात. मला त्यांनी सांगितलं मी रामनगरला कीर्तनाला त्यांनी अशा पद्धतीने गेलो होतो. आमच्या भाऊंची परंपरा तिकडे आहे. पूजनीय वंदनीय वैकुंठवासी हरिभाऊ महाराज दाताळकर म्हणून त्यांची आहे ना तुमच्याकडे परंपरा, म्हणून त्या माध्यमातून सेवेला गेलो. फार सुंदर आपण सर्वजण भगवंताची सेवा करत आहात. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज मला बोलता आलं त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. महाराज मंडळी समोर बसलेत. मोठ्या मनानं आपण त्यांनी श्रवण करत आहात. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवून याच ठिकाणी थांबतो. यानंतर चाल आता झालीच आहे असं गरीब धरूया. आता असं आहे मीच जास्त अतिक्रमण करतो सगळ्यांवर नाही का. मग चाल म्हणायला तुम्हाला प्रमाण म्हणायला सुद्धा वेळ भेटत नाही. पण तरीसुद्धा तुम्ही असे पाहत राहता सारखं ऐकत राहताना हे मला फार समाधान वाटतं. बऱ्याच ठिकाणी रोज कीर्तनात असंच होतं मला. ते आपले म्हणायचं विसरून जातात आणि ते माझ्याकडे पाहत राहतात. श्रवण कीर्तन झाले ते पावन. बस या श्रवणानं त्यांनी पावन होण्याची अवस्था आहे म्हणून तुम्ही पावन झालेले आहात. सगळ्यांचे धन्यवाद करून याच ठिकाणी थांबतो आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. ते कसं हे विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हा बोलले देवा थोडे